समास आपण सुरू करणार आहोत त्या संदर्भात महाराजांच्या जीवनात एक प्रसंग घडलेला आहे। महाराज नेहमीच गोंधळलेला असताना त्यांच्यासमोर जी माणसं जमायची त्यांना काहीतरी सांगायचे। एकदा असाच एक गट आलेला होता की ज्याच्यात तरुण होते, मध्यमवयीन होते आणि वृद्धसुद्धा होते। महाराजांनी दासबोधातली एक ओवी घेतली होती। आपण जे आता वाचणार आहोत तोच आशय असलेली ओवी। मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीस सादर व्हावे। मरणाचे स्मरण असावे, सुंदर सांगितलं महाराजांनी। नंतर एक व्यक्ती थांबली म्हणाले, तरुणांची संख्या जास्त होती आणि त्यांच्यासमोर मरण मरण तुम्ही काय म्हणत होतात। महाराजांची एक शैली होती, एक म्हणजे चुकलो बाबा, मग त्याच वेळेला का नाही करेक्ट केलं, आम्ही दुसरा विषय जीवनात लावला असता, मरण नको ना तुम्हाला। पण नंतर त्यांचा जो प्रश्न असायचा, तुम्ही कुठे काम करता। असे किती प्रसंग आहेत, तुम्ही कुठे काम करता। तो म्हणला मी रेल्वेत आहे। मग रेल्वेत कोण आहात? कारण रेल्वेत कोली असतो, पोर्टर, रेल्वेत गाडी चालवणारा असतो, ड्रायव्हर, गार्ड असतो आणि स्टेशन मास्तर असतो। तुम्ही कोण आहात? म्हणाले मी स्टेशन मास्तर आहे। महाराज म्हणले, अरे आम्ही अशाच व्यक्तीच्या शोधात होतो। हे महाराजांची आणखीन एक गंमत, अशाच व्यक्तीच्या शोधात होतो। आता आम्ही जाणार आहोत कुंभमेळ्याला, तिथे लाखो लोक असतात। आम्ही जाणार म्हणजे आमच्याबरोबर 100-150 लोक असणार, आम्ही ट्रेनने जाणार। तर स्टेशन मास्टर म्हणून तुम्ही काय ॲडव्हाइस द्याल मला? ते म्हणाले बरं झालं विचारलं, इथे जाताना काही क्यू नाही आहे, तुम्हाला कोरेगावला लगेच तिकीट मिळेल। पण तिकडे जर तुम्ही परतीच्या तिकिटासाठी जर थांबलात तर 2-2 किलोमीटर रांग असेल ना, कारण लाखो लोक आहेत, ते आपल्या घरी जाणार नंतर। तर ते म्हणाले मग आम्ही काय करू? म्हणाले रिटर्न तिकीट, रेल्वेची सोय आहे, तुम्ही जिथे जाता तिथून रिटर्न तिकीट करू शकता। म्हणाले बरं झालं सांगितलं। मग मी निराळं काय सांगितलं, आपण जन्मलो त्यावेळेला रिटर्न तिकीट आपल्या खिशात टाकलेला आहे, फक्त तो खिसा आपल्याला दिसत नाही म्हणून ते तिकीट दिसत नाही, म्हणून आपल्याला स्मरण नसतं आपण कधीतरी मरणार आहोत याचं। आता काही लहान मुलं मरत नाहीत का? रोज पेपरवर पहिल्या पानावर जो अपघात असतो, 2 व्हीलरवाला मेला, रोज मरतायत माणसं आणि ती वय 30च्या खाली आहे, 25च्याही खाली आहे। मग तुम्ही काय म्हणू शकता की मी मरणार नाही म्हणून? म्हणून म्हणाले की इथे निदान मला स्टेशन तरी माहीत आहे की तिकडून रिटर्न तिकीट गोंदवल्यापर्यंत कोरेगावपर्यंत परत यायचं। हे मला स्टेशनही माहीत नाही आहे, कुठल्या स्टेशनमध्ये माझा प्रवास असणार आहे आणि मग संपणार आहे प्रवास, म्हणजे मी मरणार आहे, माहीत नाही आहे। माहीत नाही ना तर स्मरण ठेवा ना, कोणत्याही स्टेशनवर आपल्याला उतरावं लागेल। आता ही जे परवा ॲक्सिडेंट झाला त्याच्यात जी कितीतरी माणसं मेली आणि किती त्याच्यापेक्षा जास्त जखमी झाली, त्यांचे कितीतरी प्लॅन्स उद्ध्वस्त झाले असतील किंवा, म्हणजे ते तिथून पुढे निरनिराळ्या कार्यक्रमांना जाणार असतील, त्यांना कुठे माहीत होतं ते बालासूर का कुठलं तरी स्टेशन माहीतही नसलेलं, जिथे सगळ्या गाड्याही थांबत नाहीत, तिथे हा अपघात झाला। कुणाला माहीत आहे शेवटचं स्टेशन केव्हा आहे? एक गंमत तुम्हाला सांगतो की आपली विचार करण्याची पद्धती किती चुकीची आहे की एक अत्यंत चांगला भविष्य सांगणार आहे त्याच्याकडे एक श्रीमंत व्यापारी जातो आणि तो बघितल्यानंतर तो म्हणतो की तुमचा, मला नाही वाटत की फार आयुष्य उरलेलं आहे, मृत्यू अपघातात होणार आहे। तो कुठल्या अपघातात? तर कारच्या किंवा वाहनाच्या अपघातात तुमचा मृत्यू आहे। आल्यानंतर हा त्याच्याकडे 4-5 गाड्या असतात, सगळ्या गाड्या विकून टाकतो, पालखीत बसतो आणि पालखीतून जायला लागतो, समोरून एक ट्रक येतो आणि पालखीवरून जातो। लक्षात ठेवा ना की वाहनाच्या अपघातात मरण्यासाठी मी माझ्याच वाहनात असलं पाहिजे असं कोणी सांगितलं? रात्री झोपलेली माणसं असतात, रस्त्याच्या कडेला घर असतं आणि काली एक कार घुसलेली आहे, ट्रक घुसतो बऱ्याच वेळेला, ताबा सुटला म्हटल्यानंतर तुम्ही काय करणार आहात? विचार करा। त्यामुळे माझं शेवटचं स्टेशन कुठलं आहे मला माहीत नाही, मरणाचे स्मरण असावे। मग स्मरण असावे 2 गोष्टी आहेत। मागे आपण एक पारशीबाईची गोष्ट बघितली होती, तिने टेलिव्हिजनच्या मुलाखतीत सांगितलं होतं, शिकण्यासारखं आहे की मला जर माझं स्टेशन कळलं किंवा कळलं नाही तर माझं जीवन कसं असलं पाहिजे। अरे रे, इतकी जर अनिश्चितता आहे, एन्जॉय करूया की। अरे इतकी जर अनिश्चितता आहे की आत्ता आपण देवाचं करून, सत्संग करून, आपलं जीवन सुधारून आपण पुढचा जन्म नको, हे पुढचा जन्म विचार करू नका, आपण आनंदात का नको मरायला, असाही विचार करणारी मंडळी आहेत। तर ती पारशीबाई श्रीमंत, खूप श्रीमंत, तिला कुणीही वारस वगैरे काही नव्हता,
संपत्तीचं काय करायचं असा प्रश्न होता तिच्यासमोर. तिला कॅन्सर झाला आणि डॉक्टरने सांगितलं तुम्ही 6 महिने जगाल. त्यावेळेला तिचा सेक्रेटरी होता, त्याच्यावर तिचा खूप विश्वास होता आणि चांगला होता सेक्रेटरी. तिने त्याला काय सांगितलं, 6 महिने उरलेले आहेत आपल्याला, तू पहिल्यांदा जगाच्या नकाशावर आपण कुठल्या देशाला भेट दिली नाही त्या देशांची यादी तयार कर, आपण त्या देशांना भेट देऊया. आपण कुठल्या प्रकारचं अन्न किंवा क्युझिन म्हणतात ना हल्ली, थायलंडमधलं खाल्लं आहे का, ह्याच्यातलं खाल्लं आहे, ती एक यादी तयार कर, आपण सगळं खाऊन घेऊया. निरनिराळ्या प्रकारचे ड्रेसेस त्या त्या देशात केलं होतं. मी जपानमध्ये गेल्यानंतर किमोनो, आपण नाही का आता तिकडे गेलात सिमल्याला वगैरे ते याक बरोबर काढतात, बैल कोण आणि हे घातलेलं कोण कारण तो आपला ड्रेस नसतो, तिथे दिलेला असतो, हे सगळे बुजगावणी सगळी दिसतात. हे विचार करा तुम्ही. आणि म्हणून ती म्हणाली की निरनिराळ्या प्रकारचे ड्रेसेस मला घालायचे आहेत, निरनिराळ्या प्रकारच्या जागा देश मला पाहिजे आहेत, निरनिराळ्या प्रकारचं अन्न मला खायचं आहे, आणखी नाही काही, कारण आपल्याला वेळ फार थोडा उरलेला आहे. तरी तिला स्टेशन माहीत आहे जे 6 महिन्यात येणार आहे. आणि नंतर सगळं होतं ना 4 महिने, आता 2 महिने उरलेले आहेत. त्यावेळेला ते काय म्हणतात की डॉक्टर म्हणतात की उरलेले जे तुमचे दिवस आहेत ते दिवस तुम्ही काही शेवटचे दिवस बिछाण्यावर असणार, बेड रिडन, पण तोपर्यंत तुम्ही चालू वगैरे शकता. मग आता काहीच उरलं नाही खायचं प्यायचं म्हटल्यानंतर तो सेक्रेटरी तिला घाबरत घाबरत विचारतो. काय विचारतो की मी एक सल्ला दिला तर चालेल का, माझे एक गुरु आहेत, त्यांचा एक आश्रम आहे, एक आठवडाभर तिथे जाऊन राहूया की. आवडलं नाही, परत आलो. अशा वेळेला ती म्हणते का नको जायला, तिथे तिला एवढं आवडतं. ती म्हणते आणखीन राहता येईल का, हो राहता येईल. म्हणते मी आश्रमाला मोठी देणगी देईन, मी इथे राहू शकते का शेवटपर्यंत. ते म्हणाले काही हरकत नाही, शेवटपर्यंत अगदी का मला माहीत नाही, पण भरपूर दिवस तुम्ही इथे राहू शकता. आणि त्याप्रमाणे काय की ती तिथे राहते, ह्याला विचारते की तू मला 6 महिने राहिलेलं असताना हे आधी का नाही सुचवलंस, उगीच आपण वेळ घालवला ते करण्यात. त्यावेळेला तो म्हणतो की आता तरी तुम्ही शांत आहात ना, शांतपणे जीवनाचा अंत होऊ दे. म्हणजे मला जर कळलं किंवा कळलं नाही, दोन्ही बाबतीत मला कळलं 2 महिन्यांनी मी मरणार आहे, ते 2 महिने मी कसे घालवणार आहे, आपला प्लॅन तयार पाहिजे. आणि मला माहीतच नाही मी किती दिवस जगणार आहे, हा कदाचित माझ्या जीवनातला शेवटचा दिवस असू शकतो, तर मी काय करणार आहे. हा जो हल्ली क्रायसिस मॅनेजमेंट म्हणतात ना, हा क्रायसिस प्लॅन आहे. आणि दुसरा मला माहीत आहे 2 महिने मी जगणार आहे, 2 महिने मी काय करणार आहे. काय करणार आहे ह्याचं उत्तर आपल्याकडे नसतं, म्हणून भरपूर वेळ जातो. मुलांना आम्ही अभ्यास करायला जर सांगायचं असेल तर आम्ही सांगतो दुसऱ्या दिवशी सकाळी उठून अभ्यास करणार असेल तर कुठल्या विषयाचा अभ्यास करणार आहे ते ठरव आणि फक्त त्या विषयाच्या नोटबुक्स आणि टेक्स्टबुक याच्यावर ठेव, टेबलावर ठेव, बाकी टेबलावरून सगळं हलव. सगळी पुस्तकं टेबलावर आहेत, अरे निवडायला हा केमिस्ट्री करूया का हिस्ट्री करूया का पोएट्री करूया असं म्हणता म्हणताच तुझा अर्धा तास जाईल आणि तो वेळ संपेल. मी तयार असलं पाहिजे, माझं डेफिनेट काय तो प्रोग्राम आणि प्लॅन तयार पाहिजे. त्याच्यासाठी आपण 3 शब्द नेहमी वापरतो, आता पुन्हा वापरूया. आणि एक तुम्हाला सांगितलं की चातुर्मासाच्या पूर्वीची ही आहे. बऱ्याच गोष्टी आत्ता जे सांगितले जातील ते कदाचित 5 महिने सांगितल्याही जाणार नाहीत, कारण इतके वेळा आपण सांगतोय. गेले 2-3 उपासनांना मी सांगतोय 29 जूनपासून आपल्या जीवनातले अत्यंत सुवर्णमयी 150 दिवस सुरू होणार आहेत. त्या 150 दिवसात जर मी बदललो नाही तर खरंच तुम्ही सांगा स्वतःला की मी बदलणार नाही, हे आयुष्य असंच जाणार, अशापेक्षा वाईट आणखीन वाईट होत जाणार आहे. कारण काळच बदलणार आहे, आजूबाजूच्या घटना बदलणार आहे. ते अपघात काही इतके होत होते का गोव्यात इतके निरनिराळ्या प्रकारचे गुन्हे होत होते का. अरे दर 3 महिन्यांनी पोलीस देतात की गेल्या 3 महिन्यात घडलेले गुन्हे, वाढते गुन्हेगारी. आणि आपण म्हणायचं का नाही गुन्हेगारी गोयकार कमी असतात, अरे पण गुन्हेगारी वाढते ना, विचार करूया आपण. म्हणून तुम्हाला सांगतो की पहिला शब्द आपण वापरला होता व्हॉट इज माय टॉप प्रायोरिटी. टॉप प्रायोरिटी म्हणजे अग्रक्रम. माझा अग्रक्रम कुठला आहे, मला जर 2च तास आयुष्यातले उरले म्हटल्यानंतर मी काय करणार. खटवांगराजाची गोष्ट भागवतात आलेली आहे. त्याला वैद्य सांगतो की आता फार श्वास उरलेले नाही आहेत, जास्तीत जास्त 2 तास तुम्ही जगाल. तो म्हणतो 2 तास मी जगेन ना. तो आपल्या पुरोहिताला बोलवतो आणि म्हणतो मला सगळ्या बाजूनी संन्यास घेण्याची वृत्ती झालेली आहे, असा संन्यास की ज्यातून मी मुक्त होईल. 2 तासात शक्य आहे का. ते गुरुजी म्हणतात नक्की शक्य आहे, पण तू पूर्णपणे सगळं सोडलं पाहिजे. मी तुला विधिवत संन्यास देतो.
संन्यासाचे 3 प्रकार आहेत. एक मरकट संन्यास जो आपला असतो, हे नको बाबा संसारातून, मी जाते माहेरला कधीही जात नाही, मी जातो घरातून निघून कधीही जात नाही, हे लक्षात ठेवा. हा माकडासारखा संन्यास आहे आणि जरी गेला वीकेंडला तरी सोमवारी मी आलो म्हणून येईल परत, हे लक्षात घ्या. या संन्यासाला काही अर्थ नाही, मरकट संन्यास म्हणलेला आहे. दुसरा विद्वत संन्यास म्हणलेला आहे, जो विवेकानंदांनी वगैरे घेतला. ते 20ली मुलं होती त्यावेळेला. 86 साली किंवा 87 साली त्यांनी घेतला, 1887, म्हणजे त्यावेळेला त्यांचं वय 24 वर्षांचं होतं. त्यावेळेला त्यांनी संन्यास घेतलेला आहे, विचार करून घेतलेला आहे. विचार करून घेतलेला विवेकयुक्त असा जो संन्यास आहे त्याला विद्वत संन्यास म्हणलेला आहे. आणि तिसरा आतुर संन्यास, हा खटवांग राजाचा आतुर संन्यास आहे. तो संन्यास घ्यायला नाही, मुक्त व्हायला इतका आतुर झालेला आहे की तुम्ही गुरुजी सांगा, मी माझं नाव सोडलं, गाव सोडलं, राज्य सोडलं, नातेवाईक सोडले, सैन्य सोडलं, सगळं. आणि तो इतक्या मनापासून सोडतो, कारण 2 तासांनी मी मरणार आहे, मला मुक्तीची शेवटची संधी आहे. तुमची आर्तता, तुमची तळमळ जितकी तीव्र असेल ना, तितकी तुमच्या जीवनात ही बदलाची, परिवर्तनाची घटना लवकर घडते. तळमळ पाहिजे, आर्तता पाहिजे, तीव्रता पाहिजे. आणि खटवांगराजा मुक्त होतो. तो म्हणतो की आता मला कसलाही पाश राहिलेला नाही आहे. ते त्यांचे गुरुजी सांगतात की चल, तो मुक्त होण्यासाठी आलेला आहे, मुक्त झाला. हा आतुर संन्यास आहे. माझी एक टॉप प्रायोरिटी काय माझी, तुम्ही कल्पना करा, घरातली माणसं 3 दिवस कुठेतरी गेलेली आहेत आणि तुम्ही घरात एकट्यात काय कराल? प्रथम TV बघाल, मित्रांना बोलवून पार्टी कराल, वीकेंडला वगैरे कुठेतरी जाल, सिनेमे बघत राहाल, गप्पा माराल. का? अरे 3 दिवस आहेत म्हणजे 72 तास, त्या 72 तासातले 60 तास महाराज मी तुमच्यासमोर असेल. का नाही? टॉप प्रायोरिटी असेल तर मला विचारच करावा लागणार नाही. उलट मी सांगेन की तुम्ही जा, 3 काय 4 दिवस जा, बाहेरून कुलूप लावून जा. इतकी तयारी असते. अनुभवावरून तुम्हाला सांगतो, इतकी तयारी तुमची होते. माझी टॉप प्रायोरिटी काय? महाराज सोडून कुठली प्रायोरिटीच नाही, उपासना सोडून कुठली प्रायोरिटीज नाही, नामस्मरण सोडून काही प्रायोरिटीज नाही, सत्संग सोडून काही प्रायोरिटीज नाही, धार्मिक शब्दच वापरू नका, आध्यात्मिक वाङ्मय सोडून काही वाचनच करायचं नाही. ठरलेली आहे प्रायोरिटी. मग 1 तास मिळू दे, 1 वर्ष मिळू दे, आता 150 दिवस कार्यक्रम ठरलेला आहे. टॉप प्रायोरिटी हा पहिला शब्द होता. तुम्ही ठरवा विचार करून. अजून 4 दिवस आहेत. 29 दिवशी 29 तारखेची पहाट तिथपासून तुम्ही मोजायला सुरुवात करा. खरंच बदलाल. आणि हा बदल इतका गोल्डन, डायमंड अँड प्लॅटिनम असेल की आयुष्यात तुम्ही मागे वळून पाहिल्यानंतर तो दिवस मला आठवतो, 29 जून 2023. अक्षरशः म्हणतात ना, टू बी रिटन इन गोल्डन लेटर्स. कशाला? प्लॅटिनम लेटर्समध्ये लिहूया की आपण. इतकं तुम्हाला मी तळमळीनं सांगतोय, पुन्हा सांगणार नाही आहे. एक लक्षात ठेवा, 150 दिवस मी बोलणारच नाही याबद्दल. तुम्ही आणि तुमचं जीवन आणि तुमचे सद्गुरू पाहून घ्या. पहिला शब्द वापरला टॉप प्रायोरिटी. नंतर फर्स्ट प्रेफरन्स, माझी पहिली पसंती काय? तसाच अर्थ आहे की ते पहिली पसंती काय? आता मी आध्यात्मिक उपासना करायचं ठरवलं, त्यात पहिली पसंती काय? नामस्मरण. त्यात पहिली पसंती काय? वाचन. त्यात पहिली पसंती काय? लेखन. ती बदलेल ना. व्हॉट इज माय फर्स्ट प्रेफरन्स? टॉप प्रायोरिटी ठरली. व्हॉट इज माय फर्स्ट प्रेफरन्स? हे दुसरं आहे. फर्स्ट म्हणजे पहिली, प्रेफरन्स म्हणजे पसंती, चॉईस. व्हॉट विल बी माय फर्स्ट चॉईस? त्याच्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे सुप्रीम व्हॅल्यू, अंतिम मूल्य, सर्वोच्च मूल्य. मी कशाला देणार आहे? उपभोगांना देणार आहे, जे पारशीबाईंनी दिलं. आणि नंतर तिला किती शांत वाटलं त्या आश्रमात. आणि नंतर ती विचारते, अरे आपण इथेच का नाही राहिलो 6 महिने? बघा, आपल्याला जर हे कळलेलं आहे की हा शांतीचा मार्ग आहे, मनशांतीचा मार्ग आहे, कुठल्याही जीवनातल्या परिस्थितीत आनंदात राहण्याचा मार्ग आहे, आणि मी माझ्या थोड्याशा अभ्यासानं, थोड्याशा अनुभवाने सांगतो, याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही आहे. लोकांनी पहिल्यांदा, परदेशी लोक इथे येतात त्यांनी सगळं केलेलं असतं की, म्हणाले वी स्टार्टेड विथ डिनर, देन वी ॲडेड डान्स, देन वी स्टार्टेड टेकिंग ड्रिंक्स, देन वी रीच ड्रग्स, देन डिस्को. तरी शांती नाही. मग कोणीतरी सुचवलं, गो टू इंडिया, लँड ऑफ पीस ऑफ माइंड. आलो इकडे, हा आश्रम, तो आश्रम, हिमालयात, त्या ह्याच्यात शांती नाही. गोंदवल्याला आलो, महाराजांचं प्रवचनाचं पुस्तक हातात पडलं, बस माझा प्रवास संपला. हे तो जर्मन माणूस वांट्याला येऊन सांगून गेला आणि म्हणाले, तुम्ही 8 तासासाठी वांट्याला येतात, 4 तास माझ्याशी गप्पा मारत बसता, म्हणून हल्ली मी लपून राहतो म्हणाला. कारण 6 महिने गोंदवलेला असतो आणि 6 महिने मी जर्मनीला असतो.
भरपूर श्रीमंत आहे, सगळा ट्रस्ट केलेला आहे आणि या कामासाठी आयुर्वेदाचा प्रसार आणि संस्कृतचा प्रसार आणि आध्यात्मिक प्रसार, किती आनंदात असतो तो. इथे आपणहून आला, मराठीतून त्यांनी प्रवचन केलं, फार चांगलं आम्हाला आठवतं. आणि त्यांनी तेच सांगितलं की सर्वस्व समर्पण, अखंड नामस्मरण आणि अनन्य शरण, याशिवाय काही करू नका आयुष्यात. ते 3 शब्द आहेत. आणि आपण नेहमीच बघतो की माझ्या उपासनेचा पक्षी जर आनंदाच्या अंतराक्षात किंवा अंतराळात उडायचा असेल तर त्याला 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. 2 पंख, क्लॉज आणि चोच, हे मिळूनच पक्षी होतो. की पक्षाला आणखीन काय, चोच आहे, पंजे आहेत, क्लॉज की ज्याने तो पकडतो वगैरे, आणि पंख आहेत. हे दोन्ही पंख महत्त्वाचे आहेत. तुम्हाला उदाहरण दिलं की 2 की नाणं एक बाजू जर गुळगुळीत झाली तर नाणं प्रकाशात चालणार नाही, अंधारात खपवता येतं. एका संताला विचारलं होतं, ज्याचं दुकान आहे तुकारामासारखं, की अरे तुझी इतकी भक्ती चांगली आहे, लोकांची तू एवढी सेवा करतोस, तुला स्वर्गात बोलवलेलं आहे, मी देवदूत आहे. तो प्रश्न विचारतो, स्वर्गात दुकान काढता येईल का? स्वर्गात दुकानाची गरज नसते. स्वर्गात सगळेजण आनंदात असतात, स्वयंपूर्ण असतात, सेल्फ सफिशियंट. दुकान नाही स्वर्गात. मग म्हणाला नाही आहेत स्वर्गात. अरे तुला दुकान कशाला पाहिजे? नाही नाही, खोटी नाणी कोण देणार आहे? खोटी नाणी मी त्यांना घेतो आणि खरा माल त्यांना मी देतो. कारण मला माहिती आहे अंधारात येणारी गिऱ्हाईकं नाण्याची एक बाजू वर करून मला देतात, दुसरी बाजू पूर्णपणे स्मूथ झालेली आहे. ते कॉईन बाजारात चालणार नाही आहे, प्रकाशात चालणार नाही आहे. हे एक उदाहरण दिलं. आपण म्हणतो नाण्याच्या 2 बाजू, पण एक बाजू जरी बुळबुळीत किंवा गुळगुळीत झालेली असेल तर ते नाणं चालवता येतं. आपण म्हणतो रथाची 2 चाकं, नवपती पत्नी रथाची 2 चाकं आहेत, परमार्थ आणि प्रपंच ही 2 चाकं आहेत जीवनाच्या रथाची. समजा एक चाक निखळलं परमार्थाचं, फक्त प्रपंचाचं आहे, पुढे जाईल. घोडे आहेत ना रथाला, दोन्ही चाकं निखळली तरी फरफटत का होईना रथ पुढे जाईल. पक्षाला एकच पंख आहे, प्रपंचाचा किंवा परमार्थाचा. आपण ज्या संताचं वाचतोय त्यांनी नुसत्या परमार्थाला महत्त्व दिलेलं नाही. प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. हे पूर्ण आपण नेटका प्रपंच नेटानं करत राहतो आणि नीट नेटकं राहत नाही, हे लक्षात ठेवा. प्रपंच करा आणि परमार्थही करा. प्रपंची पाहिजे सुवर्ण पुढे सांगतात. म्हणजे समर्थांनी सोनं विकत घ्यायला, सोनं साठवायला, पैसा वगैरे परवानगी दिलेली आहे, पण लगेच पुढे सांगतात परमार्थी पंचीकरण. परमार्थात विचार केला पाहिजे. फिलॉसॉफी विचारावर आधारलेली आहे, म्हणून चिंतन करा आणि सुवर्णही घ्या. प्रपंच सोन्यासारखा करा. कुणी सांगितलं? कुठल्याही संतांनी माझ्या वाचनात आलं नाही की प्रपंचाची राख रंगोळी केल्याशिवाय तुम्हाला महाल उभारता येणार नाही. परमार्थाचा नाही, चांगला प्रपंच करा. आणि आपल्या महाराजांचे वगैरे किती भक्त आहे तो परदेशात वगैरे, सगळ्यांचं सगळं चांगलं झालेलं आहे. मी मुद्दामून लोकांना विचारतो की वांटेला येऊन कोणाचा सत्यानाश झाला आहे? अरे सगळ्यांची मुलं शिकली, सगळं व्यवस्थित झालेलं आहे, यांची क्वालिफिकेशन्स वाढली, नोकऱ्या चांगल्या मिळाल्या, सगळेजण आनंदात आहेत. पण त्यांना एक माहीत आहे की हे आनंदात आहे कारण माझी महाराजांवर श्रद्धा आहे, हे आनंदात आहे कारण मी नामस्मरण करतो. कमी करत असेल ते वाढवण्यासाठी तर आजचा विषय आहे ना. मृत्यूचं निरूपण हा समास आहे. मरणाचं स्मरण ठेवा. आणि सर्वोच्च मूल्य मी जर सद्गुरूंना देत असेल, सर्वोच्च मूल्य जर अध्यात्माला देत असेल, परमार्थाला देत असेल, सर्वोच्च मूल्य जर उपासनाला देत असेल तर मला वेळ करायची गरजच नाही. 1 मिनिट मिळालं, चला श्रीराम जय राम जय जय राम, ठरलेलंच आहे ना, कशाला दुसरं काही करायचं. हे तो सांगून गेला. मी इतका सगळ्या जगभर शोध घेतला आनंदासाठी, आनंद मला गोंदवलेला मिळाला. आणि ज्या वेळेला महाराजांचं पुस्तक मिळालं, इंग्रजीत पुस्तक होतं पण त्याच्यासाठी मी मराठी शिकलो. आणि तुम्हाला मी सांगतो या 3 गोष्टी लक्षात ठेवा. अखंड नामस्मरण, पक्षाची चोच, प्रपंचाला घट्ट धरा, पक्षाचे पंजे, क्लॉज ऑफ द बर्ड. आणि एक पंख आहे तो परमार्थ आहे आणि दुसरा प्रपंच आहे. हे 2 पंख आहेत. एका पंखाने पक्षी उडूच शकणार नाही, हे लक्षात ठेवा. दोन्ही पाहिजेत. हे सांगणारा हा संत आहे. त्यांना प्रश्न विचारला की मृत्यूबद्दल काहीतरी सांगा. मृत्यू काही भयंकर गोष्ट आहे का? नाही म्हणतात. मृत्यूची एकच गोष्ट चांगली की तो अटळ आहे आणि आपला पुनर्जन्मावर विश्वास असल्यामुळे पुढच्या जन्मात चांगलं वागण्याची, या जन्मातल्या अपुऱ्या गोष्टी पुरी करण्याची संधी मिळते आपल्याला. म्हणजे एखाद्याला सतार शिकायची, सतार त्याला मिळत नाही, परवडत नाही, सतार शिकवायला कोणी नाही आहे. मेल्यानंतर ती जर इच्छा ठेवून मेला तर त्याला अशा घरात जन्म येईल की जिथे सतारीचं दुकान तरी असेल किंवा सतार वाजवणारा तरी असेल. हे माझी वाक्य नाही आहेत काय, हे गीतेत सांगितलेलं आहे. गीतेत ते 4 शब्द लक्षात ठेवा, 4 योग. नंतर आपण वाचायला सुरुवात करूया.
4 योग कुठले? ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग आणि ध्यानयोग. झालं. आता मी जर अर्धवट उपासना करताना मेलो, माझी उपासना पूर्ण झाली नाही, तर माझी पुढच्या जन्मात गती काय? अर्जुनाने प्रश्न विचारलेला आहे. तुम्ही म्हणाल की अर्जुनाला मृत्यूचं बरोबर आहे, कारण युद्ध आहे म्हणून. पुढचा जन्म, माझी गती. तो विचारतो, कृष्णा तू सांगतोस हे इतकं चांगलं आहे रे. युद्ध समजा आम्ही जिंकलं, युद्धात मी समजा जिवंत राहिलो, अजूनही अर्जुन नेगेटिव्हच आहे. आणि तू सांगतोस त्याप्रमाणे उपासना सुरू केली. 6वा अध्याय ध्यानाची उपासना आहे. त्याला मनसंयम योग म्हणलेला आहे, मनाचा संयम. आणि तो संयम झाल्यानंतर मनाचा प्रसाद. ज्याला मनाचा प्रसाद मिळाला आहे त्याचं मन शांत राहणारच आहे. आपल्याला मनाचाच प्रसाद नाही आहे, आपलं मनच आपलं शत्रू आहे, हे लक्षात ठेवा. मग मनाला मित्र कसं बनवायचं? बुद्धी वापरून. बुद्धी वापरत नाही आपण. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ज्या वेळेला तुमच्या जीवनात कोणताही प्रश्न येईल त्यावेळेला तुम्ही हा विचार करा की माझ्या जीवनात कोणते मूल्य मी जास्त महत्त्वाचं ठरवलेलं आहे. नाहीतर मग सोडा. अर्जुनाच्या प्रश्नाला कृष्णाने दिलेलं उत्तर, तू अभ्यास करायला लागला त्यावेळेला अर्जुनाचं वय 89 वर्षांचं आहे जवळजवळ. विचार का, कृष्णाचं 89 आहे, अर्जुन 85 वर्षाचा असेल. भीष्माचार्य वगैरे 100कडे पोचलेले असते. ही वय आहे, कारण त्या काळात माणसं तशी जगतही होते. तर आता मी 85 वर्षाचा आहे आणि समजा आम्ही युद्ध जिंकलं, तू आत्ता सांगतोस तर मला इतकं आवडलं, युद्धानंतर तू मला पुन्हा सांगितलं त्या अध्यायात 6व्या आसन कसं तयार करायचं, कुठल्या निवडायची जागा. आत्तापर्यंत आमच्याकडे गोपाळराव मयेकर आले, सोमनाथ कोमरपंत आले, प्रत्येकाने सांगितलं गीतेच्या 6व्या अध्यायात जी वर्णन केलेली जागा आहे ती जागा म्हणजे वानते. अक्षरशः सगळं सांगितलेलं आहे त्याने. वाहणारा जलप्रवाह असू दे, अशी वनराजे असू दे, मोर वगैरे ओरडत असू देत. आणि ज्ञानेश्वरीचं सुबोध ज्ञानेश्वरी नावाचं पुस्तक आहे, या वर्णनावर आधारित तिथे चित्र आहे ते. आणि तुम्ही बघा ती सगळी आपल्याकडे लक्षणं आहेत ते. म्हणून इतकं सगळं मार्गदर्शन केलंय ध्यानासाठी, इतकं सगळं मार्ग मनसंयमनासाठी. मग अर्जुन विचारतो की मला हे इतकं आवडतंय, मला हे करावं असं वाटतंय, आत्ता करू? त्याला तयारीच आहे, युद्ध सोडायला तो तयारच आहे. आत्ता करू? 6वा अध्याय चाललाय, अजून 12 अध्याय गीतेचा प्रवाह चालणार आहे, मग युद्ध होणार आहे. कृष्ण म्हटला नाही रे, प्रश्न विचार. मग अर्जुन पुढचा प्रश्न विचारतो आणि 7वा अध्याय सुरू होतो. पण त्याचा प्रश्न आहे, कृष्णाने उत्तर दिलेलं जे आपल्या महाराजांच्या चरित्रात त्यांच्या आजोबांनी वापरलेलं आहे. अरे हा साधा मुलगा नाही आहे, हा योग भ्रष्ट जन्मलेला आहे. भ्रष्ट शब्द आपण फार करप्ट या अर्थी वापरतो, पण भ्रष्ट म्हणजे अपूर्ण राहिलेला. माझा योग अपूर्ण राहिला तर मी योग भ्रष्ट म्हणून जन्मतो. योगाची साधना लगेच सुरू होती माझी. आता 4 योग आहेत. पहिल्यांदा सांगितलं योगीनाम कुले, म्हणजे योगी लोकांच्या कुटुंबातच तुझा पुढचा जन्म होईल आणि तुला जो ध्यानयोग करायचा आहे तो तू करू शकशील. शुचीनाम, पवित्र लोकांच्या कुटुंबात तुला भक्तियोग करायचा आहे ना, भक्तियोग पुढे चालू राहील. धीमताम, धी म्हणजे बुद्धी, बुद्धिमंतांच्या म्हणजे ज्ञानयोगांच्या कुटुंबात तुझा जन्म होईल आणि तुझी ज्ञानयोगाची साधना चालू राहील. आणि कर्मयोग, शुचीनाम श्रीमताम, तुला कर्म विशेष करावंच लागणार नाही, श्रीमंताच्या घरात तुझा जन्म होईल जो श्रीमंत सात्विक आहे. म्हणजे तुझी कर्मयोगाची सगळ्या योगांची साधना पुढे चालू राहील. शेवटच्या क्षणापर्यंत मात्र तू त्या अभ्यासात असला पाहिजे. मध्ये तुम्ही 1 वर्ष सुट्टी घेतली तर नाही, एक श्वास सुट्टी घेऊ नका. तर पुढे तर झालं पाहिजे. कोणत्याही ठिकाणी मरण आलं तरी चालेल, माझा शेवटचा श्वास नामातच असणार आहे. माझं अखंड नाम चालू असतं, प्रकट किंवा अप्रकट, मुखानं किंवा आत, श्वासावर चालूच असतं. शेवटचा श्वास तोपर्यंत ते चालूच राहणार आहे. हे लक्षात ठेवा. हे जमेल का? अहो सहज जमेल. तुम्ही जी तरुण मंडळी आलेली आहेत, मला हेवा वाटतो तुम्ही फार लवकर या विचार ऐकायला तरी लागलेला आहात. आमच्या जीवनात हे विचार आम्ही खूप उशिरा ऐकले, पण त्यावेळेला आम्हाला एक अत्यंत चांगली परिस्थिती मिळाली की TV नव्हता. ही फार चांगली परिस्थिती होती. तुम्हाला खरंच सांगतो, 1 वर्षाची उपासना म्हणजे सध्याच्या 10 वर्षाची उपासना आहे. कारण इतकी डिस्ट्रॅक्शन्स आहेत. तुम्ही TV लावला नाही तरी शेजाऱ्याचा चालू असतो, तुम्ही मोबाईल बघितला नाही तरी संध्याकाळी बघायला काय हरकत आहे म्हणून तुम्ही बघता. इतरांचे मोबाईल्स असतात. त्यामुळे तुम्ही आता जरा उपासना करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण का? की परिस्थिती प्रतिकूल आहे. आम्हाला बरीच परिस्थिती अनुकूल होती, माणसं कमी भ्रष्ट होती, गोवा बऱ्यापैकी स्वच्छ होता,
गोव्यावर इतरांची आक्रमणं झालेली नव्हती की ज्यांना गोव्याबद्दल काही लॉयल्टी नाही आहे. मी बाहेरच्या लोकांबद्दल बिलकुल विरुद्ध बोलत नाही आहे, पण ते इथे सगळं करायला येतात, ते रस्त्यावर घाण टाकून जातात हे तर आपण रोज बघतोच. पण त्यांना गोव्याबद्दल काय प्रेम आहे? फक्त कोट्यवधी रुपयाच्या मनी ऑर्डर आपापल्या घरी पाठवायच्या. बघा, लॉयल्टी त्यांना निर्माण करण्यासाठी अरे गोवा माझा आहे, या गोव्याचं वातावरण पर्यावरण राखणे माझं कर्तव्य आहे. अरे कोणीच कुठलाच लीडर उभा राहत नाही. पर्यावरणवाले भाषणं करतात, लेख लिहितात, सरकार कमिटी नेमतं. हा कोणाला कसा विचार सुचत नाही की तू इथे 10 भेळवाले आहेत त्यांना सांगायचं गोवा तुमचा आहे. म्हणतात अरे दुबई बंबई त्यापेक्षा गोवा बरं आहे. हे विचार करा. त्यांनी जमिनी घेतल्यात, त्यांनीच घरं बांधलीत, चांगली गोष्ट आहे. भारतात कुणीही कुठे जाऊन करू शकतो. आता काश्मीरमध्ये सुद्धा तुम्ही प्लॉट घेऊ शकता. बदलल्यात परिस्थिती. मुद्दा काय आहे की माझी प्रायोरिटी काय आहे. माझी प्रायोरिटी जर उपासना असेल तर मी कुठेही उपासनामय राहू शकतो. उपासनेला रिच्युअल लागतंच असं नाही. उपासनेला गंध पाहिजे, फूल पाहिजे, ती पूजा झाली हे लक्षात ठेवा. मग आरती पाहिजे, मग पंचारती का एकारती, हे सगळी उपकरणाची झाली पूजा, उपचारांची पूजा झाली, षोडशोपचार. उपचारांच्या पलीकडे पूजा केली पाहिजे, अनौपचारिक उपासना झाली पाहिजे. आणि ती फक्त आतच शक्य आहे, बाहेर शक्य नाही. बाहेर म्हणला की इतर जण आले, बाहेर म्हणला की समाज आला. आत काय हो, मी राजा आहे, खरंच राजा आहे. एक फार सुंदर मिलर ऑफ द डी नावाची कविता आहे. म्हणजे मिलर म्हणजे गिरणीवाला, जो पीठ काढून देतो आणि त्याचं सगळंच पांढरं झालेलं असतं. मिशा काय, भुवयाचे केस काय, सगळीकडे ते पीठ साठलेलं असतं. एक राजा तिकडे जात असतो आणि तो म्हणता की तूच करे तो मिलर. डी नदीच्या काठावर त्याची गिरणी आहे की जे सगळेजण म्हणतात की तुझ्या इतका आनंदी कोणी नाही आहे. तो म्हणाला हो, कारण का आय एनव्ही नो बडी एनव्हीज मी. मी कुणाचा हेवा करत नाही, कुणाचा द्वेष करत नाही, माझा कोणी हेवा करत नाही, मत्सर करत नाही. आय एम द मोनार्क ऑफ ऑल व्हॉट आय सर्व्हे. मी जिकडे बघतो तिथे माझं राज्य असतं. तू राजा आहेस ना रे, तुझं राज्य सीमित आहे. पलीकडचा राजा तुझं काय ऐकणार नाही आहे. पण मी जिकडे बघतो, जिथे जातो, जे करतो ते परमेश्वराचं असल्यामुळे मला कुठेही बंदी नाही आहे. आणि माझं करणं हे बाहेरचं नाही आहे, बाहेरचे प्रपंचासाठी गिरणी चालवतो, पण आत नामाची गिरणी चालू आहे. हे लक्षात ठेवा. आज चिंतन करून जे विचार मला एरवी सुचत नाहीत त्याचा सुंदर पीठ मी तयार करतो. कारण का की मंथन करतो, चिंतन करतो, मनन करतो, तर माझं आत अखंड चालू असतं. म्हणून मी आनंदात आहे. हे त्यांनी सांगितलं. राजाला ते तत्त्वज्ञान पटलं. प्रत्यक्षात आणणं किती शक्य आहे. मला विचाराल तर आत्ता जो आपण विचार वाचणार आहोत 2 समासातला, तो प्रत्येकाला आत्ता या क्षणापासून शक्य आहे. तुम्ही म्हणूच नका मी गरीब आहे, तुम्ही म्हणूच नका मला रात्रपाळी करावी लागते, तुम्ही म्हणूच नका की आमचं दोघांचं पटत नाही, तुम्ही म्हणूच नका की अजून माझं लग्न झालेलं नाही, तुम्ही म्हणूच नका काही. प्रत्येकाला इथे उपस्थित असलेला आत्ता आपण जे वाचायला सुरुवात करणार आहोत ते जमणार आहे. वाचायला सुरुवात करूया. मृत्यू निरूपणा पहिल्यांदा सांगितलेलं आहे की, आणि शेवटचा आहे तो समास 10वा, तो वैराग्य निरूपण. हे मृत्यू निरूपण वाचल्यानंतर मनात वैराग्य आलं पाहिजे. वैराग्य चिंतन आहे, लक्षात ठेवा. वैराग्य म्हणजे सोडणं नाही. संन्यास म्हणजे सोडणं नाही. तर आपण म्हणतो संन्यास म्हणजे घर सोडून जायचं, कसं होणार. कुणी सांगितलं संन्यास. एक तुम्हाला 2 गोष्टी शब्द सांगतो. मग त्या मंत्र्यांच्या हस्ते शिलान्यास झाला, माहीत आहे ना. न्यास म्हणजे फेकून देणं, न्यास म्हणजे सोडून देणं. अरे उलट योग्य ठिकाणी ठेवणं शिलान्यास. ती नर्तकी आहे ना, अरे काय सुंदर तिचा पदन्यास आहे. पदन्यास म्हणजे काय सुंदर स्टेप्स ती करते. ते काय फेकून देते पावलं नाही. न्यास म्हणजे ठेवणं. आणि सम म्हणजे सम्यक कल्याणकारी. अशा पद्धतीने मी ठेवेन की माझं आणि इतरांचं त्यात कल्याण असेल. लक्षात घ्या तुम्ही, सोपं आहे ते. आणि म्हणून इथे असलेल्या प्रत्येकाला जमणार आहे, रस्त्यावर असलेल्या प्रत्येकाला जमणार आहे. तो स्वतःला समजून देणार आहे का. विल ही कन्व्हिन्स हिमसेल्फ. दुसऱ्याला तुम्ही कन्व्हिन्स करणार, स्वतःला परस्वेड, मन वळवणं. मी माझं मन वळवणार आहे का उपासना करण्यासाठी, हा प्रश्न आहे. आणि याच्यासाठी काही सोडावं लागत नाही, काही धरावं लागत नाही. हे लक्षात ठेवा. मग म्हणावं की काय नाम करावं लागत नाही का. काम करता करता नाम करता येतं, म्हणून काम सोडावं लागत नाही. नाम करता येतं. श्वास घेतोच ना, मग नाम घ्यायला काय अवघड आहे. घेतला श्वास श्रीराम जयराम जय जयराम, सोडला श्वास ओम ब्रह्म चैतन्य महाराज आहे ना, किंवा घेतला श्वास श्रीराम जयराम, सोडला श्वास जय जयराम. सुंदर करू शकता तुम्ही. आणि एकटे असताना श्वासावर अभ्यास करायचा. कुठलाही मंत्र असू दे. ओम नमः
शिवाय. दिगंबरा कुठलाही मंत्र श्वासावर बसवा, पण श्वासावर बसवाचा अर्थ नाही मग चढताना आमचा श्वास वर खाली झाला तर मंत्राचं काय, अरे बापरे, असा रिजिडली श्वासावर बसवू नका. मी तुम्हाला एक लय सांगितली, एक रिदम सांगितला, रिदम सांगितला. मग श्वास घेताना असं काही जमलं पाहिजे असं काही नाही. श्वासाच्या 4 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवा. श्वास जन्मापासून म्हणजे आईच्या पोटात असल्यापासून गर्भाशयापासून शेवटच्या श्वासापर्यंत अखंड चालू आहे. पहिलं लक्षण ठेवा. तुम्ही बेशुद्ध आहात, श्वास चालू आहे. गाढ झोपेतात, श्वास चालू आहे. कोमामध्ये आहात, श्वास चालू आहे म्हणून तुम्ही जिवंत आहात. श्वास थांबायला लागला की व्हेंटिलेटरवर ठेवतात, अजून आशा आहे म्हणून. श्वास पहिली गोष्ट. तसं माझं नाम चाललं पाहिजे. श्वासावरचं नाम म्हणजे असं. दुसरं, श्वास व्हायटल आहे. पाण्याशिवाय मी काही दिवस जगू शकतो, अन्नाशिवाय जास्त दिवस जगू शकतो, श्वासाशिवाय 2 मिनिटं मी जगू शकत नाही. म्हणून ते फासाच्या वेळेला जास्तीत जास्त 2 मिनिटं, 5 मिनिटंसुद्धा कोणी हवेशिवाय किंवा श्वासाशिवाय जगू शकणार नाही. मी नामाशिवाय 2 मिनिटंसुद्धा जगू शकणार नाही. ह्याला श्वासावर नाम घेणं म्हणतात. तिसरा, हे जे सगळ्या श्वासामुळे माझ्यात एक चैतन्य शक्ती निर्माण होते आणि म्हणून ही ब्रीदेड हिज लास्ट. त्यांनी शेवटचा श्वास घेतला, चैतन्य संपलं, त्याच्या देहाचं प्रेत झालं. तोपर्यंत प्राणशक्ती, चैतन्य शक्ती श्वासामुळे निर्माण होते. श्वासातून प्राण, त्याचा प्राणायाम. श्वास इतका व्हायटल आहे लक्षात ठेवा. त्यातून निर्माण होणारी शक्ती महत्त्वाची आहे. सगळ्या संस्था, सगळी इंद्रिय श्वासामुळे चालतात. एक गोष्ट आहे फार सुंदर उपनिषदातली, की एकदा साधू जात असतो आणि शेजारी एक माणूस असतो. तो विचित्रपणे असे उड्या वगैरे मारत असतो. ते म्हणाले, तुला काही त्रास होतोय का? तो म्हणाला, त्रास होतोय. काही डोकं दुखते का? नाही. पोट दुखते का? नाही. ताप आलाय का? नाही. काही नाही. आतून माझा त्रास आहे. मग असे जे आध्यात्मिक त्रास बघितला ना, तसा तो आतला त्रास आहे. अरे कसला त्रास होतो? माझी सगळी इंद्रिय एकमेकांशी भांडतायत. हां, सगळी इंद्रिय भांडतायत. डोळे म्हणतात आम्ही श्रेष्ठ, कान म्हणतात आम्ही श्रेष्ठ, तोंड म्हणतं आम्ही श्रेष्ठ, सगळे श्रेष्ठ म्हणायला लागतात. मग निर्णय होऊ दे की एकदा. ते म्हणाले अगदी सोपं आहे की एकेका इंद्रियाला मी आज्ञा देतो की तू जा, काही तासासाठी रजेवर जा. तुझ्याशिवाय हा माणूस जिवंत राहू शकतो का बघूया. पहिल्यांदा डोळे म्हणतात आमच्याशिवाय जिवंत राहू शकणार नाही. आंधळे जगत नाहीत का? डोळे गेल्यानंतर हा आरामात जगतो, उलट दुसरे त्याला मदत करतात. आजोबा मी हात देऊ तुम्हाला, सुंदर जीवन होतं. कान जातात, त्यांना वाटलं माझ्याशिवाय काय हो. बहिरी माणसं जगत नाही, कानाशिवाय चांगलं चालतं. अरे हाताशिवाय थोटी माणसं म्हणतात नाही चालत, होतं ना. पायाशिवाय लुळी माणसं, पांगडी माणसं चालत नाहीत, चालतं ना. अरे सगळ्यांशिवाय चालावं. मेंदू म्हणतो मी जातो, काही हरकत नाही, वेडी माणसं छान जगतात. हे लक्षात ठेवा, मेंदूच आहे. शेवटी म्हणतो आता मी जातो. कोण म्हणतो? प्राण. प्राण जायला लागतो त्यावेळेला सगळे तू बाबा जाऊ नकोस, तू श्रेष्ठ आहे सर्वात, तू सर्वात श्रेष्ठ आहे. आम्ही प्राण जायला लागला की सगळी इंद्रिय कासावीस घेऊ, सगळी इंद्रिय मरायला लागतात. त्यावेळेला ते म्हणतात तू मात्र जाऊ नकोस. मग तो ऋषी म्हणतो कळलं ना तुम्हाला, प्राण सर्वश्रेष्ठ आहे, श्वास महत्त्वाचा आहे आणि श्वास आपला चालू आहे हे आपल्याला कुठे कळतं. आता तुम्हाला कळलं आपला श्वास चालू आहे? नाही, तो चालूच असतो, श्वास चालूच असतो आपला. तसं नाम चालू राहायला पाहिजे. इतकं नाम घेतलं पाहिजे. काय अवघड आहे त्याच्यात, नाम घ्यायला काय अवघड आहे मला कळत नाही. आणि त्यातल्या त्यात राम हे फार सोपं नाव आहे. तुम्हाला सांगितलं मार्कंडाय व्यंकटेश, तुम्हाला वाटेल बापरे हे आम्हाला जमणार नाही आहे. राम, कृष्णपेक्षा राम सोपं आहे, म्हणून सीतापेक्षा सिया सोपं आहे. सिया राम बरं वाटतं. हे लक्षात घ्या. मला काय सांगायचं आहे की नाम मला घेता येत नाही म्हणू नका. माझं नामात मन लागत नाही, मला नामात इंटरेस्ट नाही आहे, नामाला माझ्या जीवनात सर्वोच्च मूल्य नाही आहे, हे मान्य करा तुम्ही. हां, मग मनशांती तुमच्यापासून दूर आहे, आनंद तुमच्यापासून दूर आहे, समाधान तुमच्यापासून दूर आहे. हे अगदी लक्षात घ्या. लिहून द्यायला तयार आहे, गरजच नाही. महाराजांनी लिहून दिलं आहे, सगळ्या संतांनी लिहून दिलेलं आहे. मनःप्रसन्न व्हायचं असेल, मनःप्रसाद पाहिजे असेल, मन शांत, तृप्त, समाधानी, आनंदी राहायचं असेल, नामाशिवाय मार्ग नाही. मग ध्यान चालेल का? कायम ध्यान लावता येणार नाही आहे. अरे साहेबाच्या केबिनमध्ये ध्यान लावलं. तुम्हाला गंमत सांगतो, एक अनुभव, माझ्या अगदी जवळच्या मित्राचा अनुभव आहे. त्याच्या बहिणीचे सासरे सकाळी 6 वाजता आले, बेल वाजवली. बहिणीचं सासूचं जरा जमत नव्हतं. हा घाबरला. सासरे आलेले आहे. आल्यानंतर बसले एकदम कॉटवर.
ह्याला जास्त टेन्शन. बायको म्हणते हो विचारा त्यांना पाणी पाहिजे का. हे हालत नाही, काही हालत नाही. तासानंतर उठले म्हणाले माझा ध्यानाचा अभ्यास झाला. अरे दुसऱ्याकडे जाऊन कशाला हा अभ्यास पाहिजे. दुसऱ्याच्या मला टेन्शन, तिथे सस्पेन्स आणि यांचा अभ्यास. असं नसतं करायचा. नाम माझं चालू आहे, माझे सगळे व्यवहार चालू आहे, सगळ्यांशी मी प्रेमानं वागतोय, सगळ्यांची सगळी कामं करतोय, सगळ्यांना मी हवासा वाटतोय, सगळ्यांना मी आवडतोय, सगळीकडे माझं स्वागत आहे, माझं नाम चालू आहे. इतकं सोपं आहे. लक्षात. अजून 4 दिवसांनी 29 तारखेची पहाट हा संकल्प करूया. नामाशिवाय राहणार नाही. आणि मग बघा काही दिवसांतर नाम तुमच्याशिवाय राहणार नाही. नाम राहणार नाही. 1:30 वाजता झोपला ना आणि 4ला उठणारच ना, 4ला तुम्हाला जाग येते. ए मला घे ना. कोण म्हणतं? नाम म्हणतं. हे शब्दसुद्धा काही जणांना ऐकू येतात. ते म्हणतात तुम्ही मला उठवलं बरं केलं. नवऱ्याला सांगते पहाटे 4ला उठून नाम घ्यायचं असतं. त्यावेळेला नवरा म्हणतो मी कुंभकर्णासारखा 8 वाजेपर्यंत झोपलो होतो, तुला कोण उठवणार आहे. हो पण तुमच्या आवाजात उठ ना कुणीतरी म्हणलं घडतं. नामाला तुमची चटक लागली पाहिजे, उपासनेला तुमची चटक लागली पाहिजे. 4 वाजायची वेळ झाली की घराच्या खिडक्या वगैरे सगळ्यांनी तुम्हाला सांगितलं पाहिजे अरे माझी उघडण्याची वेळ झालेली आहे, जरा बाहेर येऊन तो घेतोस ना ओझोन त्यावेळेला असतो तो. हे माझी जर जीवनशैली तशी असेल तर जीवन माझ्याकडून ते उपयोग करून घेतं, उपासना करून घेतं. लक्षात ठेवा. पण काही दिवस मी कळ काढली पाहिजे. काही दिवस म्हणजे बाबा म्हणतात 2 महिने. सगळे 2 महिने तुम्ही फक्त हे करा, पुढचं सगळं आयुष्य तुमचं त्या साधनानं भरून जातं की नाही. एक आणखीन प्रयोग सांगतो तुम्हाला, तुम्ही करा. स्वतःला 3rd पर्सन सिंग्युलरनी बोला. मी आज मी म्हणतो तिथेच सगळा घोटाळा होतो. मी म्हणलं की मला, मी म्हणलं की माझा, मी म्हणलं की माझ्यासाठी, हे सगळे कन्फ्युजन झालं. म्हणायचंच नाही. जसा तो म्हणतो ना तसं मी मला तो म्हणायचं. आणि तो म्हणायचं म्हणजे 3rd पर्सन सिंग्युलर. आता समजा मी माझ्यावरूनच तुम्हाला सांगतो ना सपरे किती वेळ झोपताय, उठा की. हां आता कुणीतरी दुसरं आहे ते सपरेना उठवल्याशिवाय राहणार नाही. सपरे आता बघा ना हां दुसरं काहीतरी. अहो छोट्या छोट्या गोष्टीत सपरेना करेक्ट करतात. दुसरी गोष्ट पगार आता हल्ला आपला सगळा बँकेतूनच येतो, पण तुम्ही जे पैसे विड्रॉ करून आणणार ते महाराजांसमोर ठेवा. महाराजांना सांगा की हे पैसे मी इलेक्ट्रिसिटीचं बिल भरतोय. भरतो हा महाराज. मी हे पाण्याचं बिल भरतो हा महाराज. महाराज हे बिल वर्तमानपत्राचं आहे, हे पैसे मी ठेवून जाणार आहे बाहेर. ठेवतो हा महाराज. काय बदल होईल तुमच्या जीवनात. मी जगतच नाही आहे, माझे सद्गुरू माझ्यातून जगतायत, माझे सद्गुरू मला जगवतायत. हे झाल्यानंतर आनंदच आहे. अरे कसलं टेन्शन, कसली काळजी, कसली भीती नाहीच आहे. कारण सद्गुरू आहेत आणि सतत सद्गुरू जर असतील मग त्याच्यासाठी त्यांचं नाम पाहिजे. तुम्ही महाराज म्हणा, तुम्ही राम म्हणा, तुम्ही काही म्हणा, तुकाराम म्हणा, कुठल्याही संताचं नाव घ्या, काही केलं तरी चालेल. पण ह्याला ते म्हणतात पाया कसला आहे तर मृत्यूचं स्मरण हा पाया आहे. म्हणून सांगितलेलं आहे की शेवटचं वाचतो आपण. संसार म्हणजे सवेची स्वार. काय सुंदर हे 3 शब्द आहेत बघा बरं. संसार म्हणजे सवेची स्वार. तुम्ही त्याला स्वार करून घेतले आहेत. संसाराला फेकणं सोपं आहे कारण तुम्हीच त्याला उरावर घेतलेलं आहे. अगदी सोपं आहे. संसार म्हणजे सवेची स्वार. पुढे काय नाही मरणास उधार. कितीही राजांनी राज्य द्यायचं म्हटलं 1च सेकंद. मृत्यू म्हणतो मी थांबण्यासाठी नाहीच आहे. पण मृत्यूने पाय हात सगळं टेकलेलं आहे, शरण गेलेलं आहे. असेही प्रसंग आहेत किंवा एका छोट्या मुलाची गोष्ट आपल्याला माहीत आहे की आई शंकराची उपासना करते आणि सांगते की तुझा अंश माझ्या पोटी जन्माला येऊ दे. तर शंकरा तिची गर्भ राहतो तिला. तो म्हणतो की मी तुझ्या पोटी जन्माला येणार आहे, पण तुला अल्प आयुष्य असलेला बुद्धिमान मुलगा पाहिजे का दीर्घ आयुष्यावरील बुद्धू मूर्ख मुलगा पाहिजे, तू सांग. त्यावेळेला ती म्हणते मला कमी आयुष्य असलेला अल्पायुषी मुलगा चालेल, पण तो बुद्धिमान प्रतिभावान असला पाहिजे. 12 वर्षाचं आयुष्य घेऊन मी तुझ्या पोटी जन्मतो. मृकंड ऋषी हे पिता म्हणून याचं मार्कंडेय नाव पडलं. आणि मार्कंडेय हा 8वा चिरंजीव ठरला. 7 चिरंजीव कुठल्या ना कुठल्या तरी वरांनी झालेले आहेत. हा 8वा चिरंजीव स्वतःच्या उपासनेने झालेला आहे. आईने सांगितलं ते त्या मुलांनी केलं. आता शंकरांनीच जर 12 वर्षाचं आयुष्य त्याला दिलेलं आहे तर 11 वर्ष त्याला भीती नाही आहे. म्हणून 11 वर्ष त्याला इतर मुलांबरोबर खेळू देते, इतर मुलांसारखं जगू देते. 11वा वाढदिवस झाल्यानंतर ती म्हणते आता मात्र मी सांगते तसं ऐकायचं. आपलं जे शिवमंदिर आहे
तू शिवाच्या लिंगाला, शिवलिंगाला मिठी मारून बस. मी त्याला अभिषेक करीन, ते तुझं स्नान असेल त्यावेळेला मी तुलाही स्नान घालीन. मी त्याला नैवेद्य दाखवीन, त्यावेळेला मी तुला भरवीन, ते तुझं जेवण असेल. मी त्याला शेजारती म्हणेल, ती तुझी अंगाई असेल. लक्षात ठेव, तू सोडू नकोस. आणि त्याचा मरण्याचा वेळ येतो ना, काळ आणि वेळ हे दोन शब्द वापरतात. आपण म्हणतो ना, काळ आला होता पण वेळ आली नव्हती. मरता मरता वाचलो. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. काळही येतो मृत्यू, आणि ती मृत्यूची वेळही येते. यमदूत तिथे येतात. काही मिनटं उरलेली असतील त्याच्या आयुष्याला, पण ह्यानी जर घट्ट धरलेलं आहे शिवलिंगाला, तो तिथून आल्याशिवाय ते त्याच्यावर पाश टाकून त्याला नेऊ शकत नाही. कारण एक लक्षात ठेवा की यम हा मृत्यूचा देव आहे, तर महामृत्युंजय हा शंकर आहे. त्र्यंबकम यजामहे हा शंकर आहे. शंकर ही काळाची देवता आहे आणि मृत्यू हा त्याचा एक भाग आहे. म्हणून यम हा शंकराचा नोकर आहे आणि त्याचे यमदूत त्याला ते सांगतात, तुला खाऊ देतो, तुला भुर्र घेऊन जातो, ये ना आमच्याकडे, आपण खेळूया. आईने सांगितल्याशिवाय मी सोडणार नाही. आणि मग तो क्षण इतका जवळ येतो ज्याला मारायला पाहिजे. मग अशा वेळेला ते यमालाच बोलवतात. यमसुद्धा पहिल्यांदा ती सगळी त्याला आमिष दाखवतो, हे देतो, ते देतो, ते देतो, आपण हे करूया. तो म्हणतो नाही सोडणार. आणि मग म्हणतो आता वेळ आली नाही तर, काळ आणि वेळ चुकली तर तो कायमचा जगेल. म्हणून पाश टाकायला जातो. इतक्यात शिवलिंगातून शंकर येतो त्रिशूळ घेऊन, आणि हा पाश टाकणार इतक्यात त्रिशूळ तो यमाकडे रोखतो. शंकर हा माझा भक्त आहे, माझ्या भक्ताला तू माझ्या परवानगीशिवाय नेऊ शकत नाही. यम आपला पाश परत घेतो, नमस्कार करतो आणि सांगतो, याच्या वाटेला मी कधीही जाणार नाही. हा अमर होईल, हा चिरंजीव होईल. काय मिळालं होतं? 12 वर्षाचं आयुष्य मिळालं होतं, पण त्यांनी केलं. शंकराचार्यांना 16 वर्षाचं आयुष्य मिळालं होतं, पण 16 वर्षात ते असे जगले. हे चित्र तुम्ही कायम डोळ्यासमोर ठेवा. शंकराचार्यांच्या चरित्रातला हा भाग मला खूप आवडतो. शंकराचार्य म्हणून जो चित्रपट आहे त्याच्यात हे खूप चांगलं दाखवलेलं आहे. हा खेळायला लागतो 5व्या वर्षी, त्याला कळायला लागतं. दुसऱ्या कोणालाही दिसत नाही आहे. एक दिवस तो म्हणतो, अरे तुम्ही कोण? माझ्यासारखे दिसता तुम्ही. एक जण म्हणतो मी ज्ञान आहे, दुसरा म्हणतो मी मृत्यू आहे. मी सतत आम्ही तुमच्याबरोबर असू, तुला सतत आठवण करून देऊ, तुला ज्ञान मिळवलं पाहिजे. आणि मृत्यू म्हणतो मी लवकर तुझ्या जीवनात येणार आहे. 16 वर्षांचं आयुष्य हे भराबर शिकतात, ज्ञान मिळवतात. 12व्या वर्षी ते भाष्य ग्रंथ लिहितात, कॉमेंट्री वगैरे. 10व्या वर्षी त्यांना गुरु मिळतो, गोविंद. आपण म्हणतो ना की गोविंद म्हणा, तुम्ही गोविंद म्हणा, हित गोविंद, किंवा तुम्ही गोविंदाचं नाम घ्या. संप्राप्ते सन्निहिते मरणे, नाही नाही रक्षती डुक्करून करणे. व्याकरण नाही मदत करणार. भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. हे गोविंद एका दृष्टीने नाम आहे कृष्णाचं, आणि दुसरं त्याच्या गुरुचं नाव आहे. अरे गुरुचं स्मरण करा. हे झाल्यानंतर शंकराचार्य 16व्या वर्षी अक्षरशः मरायला टेकतात. त्यांना अतिसारखा असा कुठला तरी रोग होतो, आणि अशा वेळेला ते ब्रह्मसूत्रावर निरूपण किंवा ब्रह्मसूत्र सांगत असतात. त्यावेळेला एक अत्यंत म्हातारा माणूस येऊन बसलेला असतो. सगळे श्रोते म्हणजे त्यांचे विद्यार्थीच, मुख्य म्हणजे हिमालयात चाललेले हे सत्संग. ते निघून गेल्यानंतर तो काहीतरी प्रश्न विचारतो. शंकराचार्य त्याला उत्तर देतात. शंकराचार्य म्हणतात, तुम्ही किती बुद्धिमान आहात, किती चांगले प्रश्न विचारता तुम्ही. त्यावेळेला तो म्हणतो, तू माझ्यापेक्षा जास्त बुद्धिमान आहे, कारण तू उत्तरं जास्त चांगली देतोस. हे आता जगाला सगळं मिळावं, याचा प्रसार जगात व्हावा, म्हणून मी तुला आणखीन 16 वर्षांचं आयुष्य देतो. हा 12 वर्षाचा मार्कंडेय चिरंजीव झाला. शंकराचार्यांना 16 वर्ष आणखीन आयुष्य मिळालं, आणि आता हिमालय पुरे, आता सगळ्या भारतात जा. मग ते निरनिराळ्या मंदिरात गेले, त्यांनी स्तोत्र रचली वगैरे सगळं झालं. 4 मठ स्थापन केले, उपपीठ स्थापन केली, कांची कामकोटी वगैरे. बघा ना केवढं ऑर्गनाइज्ड वर्क त्यांनी केलं. आपला धर्म ऑर्गनाइज नाही आहे, पण धर्म टिकायचं असेल तर थोडंसं ऑर्गनायझेशन गरज आहे. कारण त्यावेळेला बुद्ध धर्माचं ऑर्गनायझेशन होतं, की त्यांचे विहार होते, त्यांचे भिक्षू होते, भिक्षुणी होत्या, ऑर्डर होती, जशी ख्रिश्चन मिशनरीजची असते तशी होते. आपण तसंच जरी केलं नाही तरी 4 दिशांना 4 मठ बांधूया. शंकराचार्यांची टेकडी ही एवढी उंच आहे, आणि तिथे जवळजवळ 500 पायऱ्या, खूप उंच. कितीही गाडी जवळ नेली तरी तेवढं चढावंच लागतं. विचार करा, शंकराचार्यांची टेकडी काश्मीरमध्ये आहे, आणि ती आपल्याला मिशन काश्मीर नावाच्या चित्रपटात माहीत झाली. मला सुद्धा शंकराचार्यांच्या चरित्राचा मी अभ्यास केला होता. शंकराचार्यांची टेकडी काश्मीरमध्ये आहे.
पण हे केव्हा कळलं? कारण ते म्हणतात शंकराचार्यांच्या टेकडीवर टेररिस्ट लपलेले आहेत. म्हणजे टेररिस्टांनी मला परिचय करून दिला की शंकराचार्य हे सगळं विचित्र आहे. काय इतिहास शिकलो आपण, काय इतिहास शिकलो. आता निराळी दिशा त्याला मिळते. फार चांगला काळ आहे जीवनात, पण भरपूर हिंसा असेल, भरपूर समाजात उलट पुलट होईल, आपलीच माणसं आपल्यासमोर शत्रू म्हणून उभे राहतील. पण हा काळ चांगल्या काळाचा आरंभ आहे, त्याची किंमत आपल्याला द्यावी लागेल एवढंच मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, इथे काय सांगितलेलं आहे? संसार म्हणजे सवेचे स्वार, नाही मरणाचं उदाहरण. म्हणून मी उदाहरणं सांगितली तुम्हाला. मार्कंडेयाचं सांगितलं आणि शंकराचार्यांचं सांगितलं. मरणावर एका अर्थाने विजय मिळवला त्याने. मरणाला उदाहरण नाही आहे. मरण यायचं त्यावर पुढचं फार महत्त्वाचं आहे. मापी लागले शरीर घडीने घडे. माप शरीर आपण म्हणतो ना मीटर डाऊन. आपण जन्मतो काय, आईच्या पोटात जन्मतो जीव म्हणून, तेव्हा मीटर डाऊन झालेलं आहे टॅक्सीचं. आणि टॅक्सी मीटर म्हणजे टंग 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 चालूच असतं. तुम्ही फ्रीजमध्ये जाऊन बसलात तर कदाचित तुम्ही शरीरानं तरुण राहाल, पण तुमचं वय सांगा ना. मला माझ्या वडिलांपेक्षा मोठं व्हायचं आहे, काय करू? अरे वडिलांना फ्रीजमध्ये ठेव. हा बरं आहे की, अरे वडिलांना फ्रीजमध्ये ठेव म्हणजे काय होईल? वडील तरुण राहतील. नाही म्हणलं मी म्हातारा दिसेल वडिलांपेक्षा. वय हां टिक 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 फ्रीजमध्येही चालूच असणार आहे. हो की नाही? काळ कोणासाठी चांगला आहे? माझे दिवस बदले, त्यांचे दिवस जरा बरे जातील, कारण ते त्या वातावरणात आहेत म्हणून. गंमत बघा तुम्हाला की काळ कोणासाठी थांबत नाही. काळाचं चक्र कायम फिरत असतं. आणि तुम्ही काळाला थांबवायचं असेल तर काळाच्या पुढे जाऊन थांबलं पाहिजे, म्हणजे काळ मागे येतो. तुम्ही काळाच्या मागे त्या काळाला जी म्हणून लागतंच. अरे जी जरा थांब रे काळा, परीक्षेचा अभ्यास झाला नाही, जरा थांब रे मार्च महिन्या. तो म्हणतो नाही नाही नाही, त्याला काळजी लागते. हे लक्षात ठेवा. जो काळाच्या मागे आहे आणि काळाला म्हणतो अरे जाऊ दे माझी तयारी झालेली नाही आहे, त्याला काळजी लागते. जो काळाच्या पुढे आहे ना तो काळावर स्वार होतो आणि काळ त्याचा नोकर होतो. तो म्हणतो आय एम प्रिपेअर्ड, आय एम प्रिपेअर्ड टू डाय, आय एम प्रिपेअर्ड टू फाईट, आय एम प्रिपेअर्ड टू अपिअर फॉर द एक्झाम, आय एम प्रिपेअर्ड फॉर सर्जरी, आय एम प्रिपेअर्ड फॉर एनिथिंग इन माय लाईफ. कारण मी काळाच्या पुढे आहे. हे लक्षात ठेवा. काळाच्या पुढे राहायचं म्हणजे काय करायचं? वाचूया ना पुढे. नित्य काळाची संगती. ज्यावेळेला शंकराचार्यांना ज्ञान झालं ना त्यावेळेला उजवीकडे असलेला दिसेनासा झाला. त्यावेळेला म्हणतो अरे तू कुठे गेलास? आतून आवाज येतो, तू मला इंटरनलाइज आत्मसात केलेलं आहे, तुला ज्ञान मिळालेलं आहे, आता माझी गरज नाही आहे, पण डावीकडे आहे त्याची कायम स्मरण ठेव. तो म्हणतो आयुष्य संपत आलेलं आहे, काहीतरी कर. आयुष्य संपत आलेलं आहे. हळूहळू मी तुझा ग्रास म्हणजे घास घेणार आहे. हळूहळू तू माझ्याकडे येणार आहेस. मग 1632 वर्ष मिळतात, पण सतत हा असतो. आणि ज्या वेळेला ते म्हणतात की आता सगळ्या शिष्यांनी इथे राहायचं, केदारनाथाला बर्फ पडत आहे आणि शंकराचार्य चालत राहतात, मी मागे बघणार नाही आहे. तुम्हाला माझ्याकडे बघायचं असेल तर बघा. हळूहळू माझ्यावर बर्फ साठत राहील आणि मी दिसेनासा होईल. ती माझी हिमसमाधी असेल. आणि त्या शेवटच्या क्षणी तो डावीकडचा काळ त्यांच्यात शिरतो आणि म्हणतो आता माझी बाहेर असण्याची गरज नाही, तू आणि मी एकच झालो. आपल्याकडे आहे की हो काळ आहे. तो ज्ञान नसेल एक वेळ, पण काळ आहे. आपण वाचतच नाही तो काळ. काळाचं आपण स्मरणच ठेवत नाही. नुसतं म्हणतो बापरे अर्धवर्ष संपलं की हो, कारण जून महिना संपला. अर्ध वर्ष काय 3 महिने असेच जातील. अरे पाऊण वर्ष संपलं की हो, 12 महिने असे जातील. अरे वर्ष संपलं की हो. वर्ष संपत नाही, जीवन संपत आहे. जीवन संपत नाही, मरण जवळ येत आहे. हे स्मरण करा तुम्ही. म्हणून हा मृत्यूचा समास आहे. नित्य काळाची संगती, न कळे होणाराची गती, कर्मासारखे प्राणी पडती नाना देशी विदेशी. म्हणजे तुमचं काळ कर्म संपलं ना, पुढचंही वाचूया. सरता संचिताचे शेष. संचित म्हणजे पाप आणि पुण्य संपलं की एक क्षणही तुम्ही जिवंत राहू शकणार नाही. आणि तोपर्यंत चालत्या ट्रेन समोर उभं राहिला तरी काहीतरी घडेल आणि तुम्ही जिवंत राहा. लक्षात ठेवा. सरिता संचिताचे शेष. शेष संचित म्हणजे प्रारब्ध. उरलेलं आहे ना मरण येणारच नाही. आणि संपलंय ना कोणीही वाचवू शकणार नाही. हे जर आहे तर संचित असा कशी चिंता करूया. जे संचित उरलंय त्याचा जास्तीत जास्त चांगला उपयोग करून घेऊया. सरता संचिताचे शेष, नाही क्षणाचा अवकाश. ते प्रारब्ध संपल्यानंतर क्षणाचा. भरता न भरता निमिष. निमिष म्हणजे फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड. आपल्या पापण्या त्याला निमिष म्हणतात. त्या पापण्या लवायला जेवढा वेळ लागतो त्याला निमिष म्हणतात. अरे एका मिनिटात सगळं बदलून जातं. एका मिनिटात काय, एका सेकंदात बदलून जातं. निमिष आणि निमिषार्ध हा आणखीन एक आहे.
कमीत कमी वेळात माशी पाख पाखडी तवहे सरे. माशी पंख पकडायला किती वेळ लागते असेल माशीला. माशीचे पंख आणि जळार आपण म्हणतो त्याचे पंख इतक्या गतीनं फिरत असतात की त्याचा आवाज तो आपल्याला येतो. माशीचाही आवाज असतो, तो पंखांचा आवाज आहे. आपण करत तो गुंगुल्लो येतो ना, पंखांचा आवाज आहे. केवढी पंखांची गती असते. पंख जर कापले किंवा पंख धरून ठेवले तर आवाज नाही. पंख हलवत सायलंटली उडतं फुलपाखरू, पण पंख हलवताना काव काव कावळा करतो, चिव चिव चिमणी करते. हे लक्षात ठेवा. आपण शांत राहायला शिकलं पाहिजे. पंख हलवणं म्हणजे प्रपंचातली कर्तव्य करणं, कामं करणं. म्हणून नित्य काळाची संगती, न कळे होणाराची गती, कर्मासारखे प्राणी पडती नाना देशी विदेशी. कुठे तुमचं मरण येईल सांगता येत नाही, खरंच सांगता येत नाही. आणि मी माझ्या घरी शांतपणे मरणार आहे असं म्हणणारा आमचा एक मित्र कुठे गेला कळलंच नाही. सगळ्या पोलिसांनी शोध घेतला नाही. कुठल्या तरी एका स्टेशनवर लघवी करायला म्हणून उतरला, बसने प्रवास करत होता आणि तिथे तो मेला. अनआयडेंटिफाईड बॉडी म्हणून काही दिवस ठेवला आणि पुरून टाकला, फक्त त्याचे कपडे ठेवले. नंतर फोटो दिला पेपरमध्ये, हा बेपत्ता असेल किंवा कोणाचा असेल तर क्लेम करा. तर त्याचा भाऊ भजी घेऊन येतो पणजीला. हा मालवणच्या पेक्षा जवळच्या कुठल्या तरी खेड्यात उतरून मेलेला आहे. पोलीस चित्र देतात, हा भजी खातो बघतो, हा आपला भाऊ. मग तो त्या पोलीस स्टेशनवर जातो. ते म्हणतात बाकीचं काहीच मिळणार नाही तुम्हाला, तुम्ही कपडे घेऊन जा. आणि श्राद्धाला वगैरे ते काय अस्थि वगैरे कुठे मिळणार आहे, तो काही नाही. आणि हा मोठा गुरमीत होता. हा माझं मरण मी ठरवणार. काही ठरवता येत नाही. नाना देशी विदेशी, कुठे पडाल कसे मराल माहीत नाही आहे. हे तुम्हाला मी फार नकारात्मक बोलतो. समर्थ काय हे सांगतायत सुरुवातीला नाही हो. सुरुवातीला दुसऱ्या अध्यायात गीतेत हेच सांगितलं. पहिल्या अध्यायात गोष्ट आहे युद्ध का सुरू झालं. दुसऱ्या अध्यायात हाच विषय आहे की आपण जसे कपडे बदलतो तसा आत्मा देह बदलतो. पण आत्मा जो आहे त्याला अग्नी जाळू शकत नाही, शस्त्र तोडू शकत नाही, पाणी ओलं करू शकत नाही आणि वारा सुकवू शकत नाही. हे दुसऱ्या अध्यायात सांगितलं आहे, इथे सुरुवातीला सांगितलेलं आहे. म्हणून हे झाल्यानंतर पुढे काय मजा आहे. आता हे फार सोपं आहे. मृत्यू काळ काठी निकी बैसे बळीयाच्या मस्तके, महाराजे बळीये लोकी राहू न सकती. हे फार चांगलं आहे. हे उच्चित्र एक लक्षात ठेवा. प्रत्येक भाषेत म्हण आहे की मृत्यूची काठी डोक्यात बसल्यावरच कळते, तिला आवाज नाही आहे. मृत्यूची काठी, मृत्यूची तलवार, काही म्हणा तुम्ही. परीक्षित म्हणतो मी भाग्यवान आहे, माझी तलवार 7 दिवसांच्या अंतरावर आहे. आज 6 दिवस झाले, 5 दिवस झाले, 4 दिवस झाले, शेवटचा दिवस मी मरणारच आहे. मला माहीत आहे. तुम्हाला माहीत आहे का? नाही ना. महाराज एकदा आपल्या सासऱ्यांना म्हणजे सांगतात की जायची वेळ आलेली आहे. त्यांना वाटतं सासरे त्यांच्यापेक्षा वयानं मोठे ना. आमची म्हणाले तशी कुऱ्हाड मारणी शब्द वापरलाय. अवकाशातून कुऱ्हाड प्रत्येकाच्या डोक्यावर सुटलेली आहे, आमची जवळ पोचलेली आहे. मग एकदम म्हणतात मग माझ्या मुलीचं काय, ती आंधळी बायको आहे त्यांची, मग तिचं काय. अहो ते सरकार आहेत, त्यांचं ते बघून घेतील. आणि 5 वर्ष त्यांनी जिवंत असे तोपर्यंत सुंदर गोंदवल्याला शिस्त लावून दिली, जे अजूनही चालू आहे. काकड आरती ब्रह्मानंद महाराजांनी ते 5 वर्ष जगले. महाराज गेल्यानंतर 1918 साली दोघांनी ह्या गेल्या आणि त्यांनी देह ठेवला. विचार करा तुम्ही. म्हणून काय आहे की ज्या वेळेला आपण विचार करतो की माझी काठी कुठपर्यंत पोचलेली आहे किंवा माझी कुऱ्हाड कुठपर्यंत पोचलेली आहे किंवा माझी तलवार कुठपर्यंत पोचलेली आहे, महाराज म्हणतात तुमची सुद्धा तलवार जवळ आली आहे का कुऱ्हाड, पण आमची जास्त जवळ आलेली आहे, आम्ही तुमच्या आधी जाणार. त्या कुऱ्हाडीवरून एक आठवलं. एकदा कृष्णाच्या आवडीची भाजी केलेली आहे. आपल्या घरातले दृश्य, आपला मुलगा हॉस्टेलला असतो, परदेशात असतो आणि त्याच्या आवडीची भाजी केली की त्याची आठवण येतेच. आणि कोणी म्हणतं आज तो हवा होता नाही, आई काय सुंदर भाजी झालेली आहे, आपल्याला आठवण येते. तशी सगळ्यांना कृष्णाची आठवण येते. आणि कृष्ण तर द्वारकेला, कृष्णाला बोलवायचं आहे. युधिष्ठिर म्हणला चिंता करू नका, मी ध्यानातून संकल्पातून त्याला बोलवतो. कृष्ण आहे तो, आला नाही. अर्जुन म्हणाला, भीम घरात नसतो त्यावेळेला, अर्जुन म्हणाला मी संकल्प करतो बाणावर, आणि बाण कृष्णाला घेऊन येतो की नाही ते बघा, तो बाण अजून परत आलेला नाही आहे. हे लक्षात ठेवा. मग प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने म्हणतो. लक्षात ठेवा. द्रौपदी सुद्धा म्हणते मी स्मरण केल्यानंतर तो येणार, येत नाही. कुंती म्हणते माझा नाही म्हटलं तरी तो भाचा आहे, मी आत्या आहे त्याची, बघूया, येत नाही. इतक्यात भीम म्हणतो की तुम्ही एवढे गप्प का बसलाय,
काही वाईट घडलंय का? नाही रे, कृष्णाची आम्ही वाट बघतो. एवढंच ना, भीम आत आलेला बाहेर जातो, आपली गदा घेतो, उंच टाकतो, गदेखाली उभा राहतो, कृष्णाला सांगतो, मी जिवंत राहावा अशी इच्छा असेल तर ही गदा वरच्यावर पकड, वरच्यावर पकड. भीमाचं मरण आलेलं नव्हतं ना, त्याने कृष्ण आला आणि त्याने गदा पकडली. कृष्ण आल्याचा सगळ्यांना आनंद झाला. कृष्ण भीमाला म्हणतो, मला बोलवण्याची ही शेवटची पद्धत आहे तुझी, असं पुन्हा पुन्हा करू नको. अरे तुझा कपाळमोक्ष झाला असता तर काय. पण तसा प्रत्येकाची गदा सुटलेली आहे, कुऱ्हाड सुटलेली आहे, तलवार सुटलेली आहे, हे सगळं सुटलेलं आहे. इथे काठीचं उदाहरण दिलेलं आहे की मृत्यूकाळ काठी निकी, निकी म्हणजे चांगली काठी आहे. बैसे बळीयाचे मस्तके, किती बलवान असलात तुम्ही तरी तुमच्या मस्तके मृत्यूची काठी बसणारच आहे. महाराजे बळीये लोकी राहून नसे, किती महाराज असू दे, सम्राट चक्रवर्ती सगळे गेले. आणि पुढच्या ओव्या तुम्ही वाचा, किती उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत, त्यातली काही आपण घेतलेली आहेत. उदाहरणासाठी मृत्यू न म्हणे हा बलाढ्य म्हणजे प्रचंड शक्तिमान, मृत्यू न म्हणे हा धनाढ्य म्हणजे श्रीमंत, आणि मृत्यू न म्हणे हा आढ्य सर्व गुणे, गुणाढ्य म्हणतो ना, हा गुणी आहे. मृत्यू काही, त्या मृत्यूसमोर दया माया काही नाही. मृत्यू एक सेकंद सुद्धा कोणासाठी थांबणार नाही आणि मृत्यू लाच घेत नाही. महाराजांच्या एका प्रवचनातला पहिला पूर्ण परिग्राफ मृत्यूबद्दल किंवा काळाबद्दल आहे. काळ आलेला कळत नाही, तो कधी आल्यानंतर मागे जात नाही, गेलेला काळ पुन्हा बोलवता येत नाही, आणि काळ लाच घेत नाही हे सांगितलेलं आहे. त्याला कितीही पैसे द्या, तो त्याच्या गतीने येणार, तुमचं जीवन संपलं. मृत्यू न म्हणे हा विख्यात, अरे हा प्रसिद्ध माणूस आहे, जरा जगू दे 4 दिवस. मृत्यू न म्हणे हा श्रीमंत, याच्यातून तो श्रीमंत जरी लोकांवर उपकार करत असेल तर मृत्यूचा क्षण आल्यानंतर मृत्यू म्हणतो, सॉरी मला नेलंच पाहिजे तुला. अशी माणसं म्हणतात काय हरकत नाही, मी श्रीमंत आहे, माझे मुलगा गाडी चालवेल, ज्या लोकांना मी अन्नसत्र चालवलेलं आहे, घरं देतो, चालू राहील माझं कार्य. मृत्यू न म्हणे हा अद्भुत पराक्रम आहे, हा अद्भुत पराक्रम आहे, मृत्यू त्यांनाही सोडत नाही. मृत्यू न म्हणे हा शास्त्रज्ञ, मृत्यू न म्हणे हा वेदज्ञ, मृत्यू न म्हणे सर्वज्ञ सर्वजाण, काही नाही. हे उदाहरणं दिलेले. मृत्यू न म्हणे हा गोसावी. आता गोसावी आहे, त्याला मृत्यूनी एक्झम्प्ट करायला काय हरकत आहे? आपण म्हणतो ना, थोडंसं कन्सेशन द्यायला काय. मृत्यू न म्हणे हा गोसावी, मृत्यू न म्हणे हा तपस्वी, मृत्यू न म्हणे हा मनस्वी उदासीन. हे सगळे रामदास होते की हो? रामदास मनस्वी होते, यशस्वी होते, तपस्वी होते, गोसावी होते रामदास. मृत्यू न म्हणे पुण्यपुरुष, मृत्यू न म्हणे हरिदास. भक्तांना काही मृत्यू येत नाही का? येतो ना. मृत्यू न म्हणे हा विशेष सुकृती नर, चांगलं काम म्हणजे पुण्य करणारा हा आहे. मृत्यू त्यालाही घेऊन जातो, त्यांना आधी सूचना देतो, हे लक्षात ठेवा. हे बरेचसे संत आहेत ना, त्यांनी आपली मरण सांगितलेली आहे. समर्थांनी 10 महिने आधी सांगितलेलं आहे, विवेकानंदांनी जवळजवळ 2 महिने आधी सांगितलेलं आहे, आपल्या महाराजांनी 1 आठवडा आधी सांगितलं आहे. पुढच्या सोमवारी मी कुठे आहे? सगळेजण बघतात, सोमवारी नाही आणि रविवारी रात्री 1:30 पर्यंत करतात. हा केवढा महापुरुष असेल. त्यांना श्वास घेणं शक्य होतं. रात्र खुंटीला धरून उभे राहायचे, पाय सुजायचे, उजव्या पायावर उभे राहायचे, तो दुखायला लागल्यानंतर डावा पाय वर असायचा, डावा पाय उजवा पाय वर घ्यायचे. इतका त्रास होत होता. आणि अशा वेळेला उद्या पहाटे जाणार आहे मी, 9 वाजता कीर्तनाला आले. 9 ते 1:30 वाजेपर्यंत महाराजांनी कीर्तन केलं. त्या कीर्तनात गायले, बोलले, नाचले. 1:30 वाजता म्हणाले ठीक आहे, कीर्तन पुरे झालं. ते आले, थोडा वेळ झोपल्यासारखं केलं, रामाची नमस्कार केला. तिथे एक बाई होत्या, मद्रासी अम्मा म्हणायचे त्यांना, त्या रामाचे कपडे वगैरे शिवायचा. त्यांना सांगितली रामाची शेवटची सेवा. त्यांना काही कळलं नाही. नंतर ते तिथे गेले, गेल्यानंतर खोलीत झोपले. 4 वाजता ते उठले, बाहेर जाऊन शौच मुखमार्जन सगळे विधी केले आणि नंतर ते ध्यानस्थ बसले. आणि 5:55 श्रीराम 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 म्हणत ते गेले. आणि शेवटी उपस्थित असलेल्या लोकांना सांगितलं की नाम हा माझा प्राण आहे, ही खूण तुम्ही सांभाळा. त्याचा अर्थ किती स्पष्ट आहे. महाराजांचा प्राण म्हणजे महाराजांना जिवंत ठेवायचं ना. नाम घे ना, नाम घे की मी तुझ्या आतच जिवंत आहे. मी जातो कुठे? मी नाम सोडणारच नाही, मग मी तुला सोडून जाणारच नाही. तू मला मारतोस, तू ज्या वेळेला नाम घेत नाहीस, तू ज्या वेळेला फक्त भोगात रमतोस. अरे भोगात रमा ना तुम्ही, नाम सोडू नका. हे फार, आणि त्याच्यासाठी 1-2 महिने खूप नाम जाणीवपूर्वक घेतलं पाहिजे. हे पुढे बघा,
पुढे चारी खाणी चारी वाणी 84 लक्ष जीव योनी जन्मा आले तितुके प्राणी मृत्यू पावते. चारी वाणी म्हणजे वैखरी आहे, जे फार चांगली भाषणं वगैरे करतात. नंतर इथे आहे ज्याला मध्यमा म्हणतात, इथून नामस्मरण करणारी माणसं आहेत किंवा बोलक्या भावल्या असतात ना, त्या भावल्या बोलतात, म्हणजे ह्यांचे ओठ हलत नाही, ते इथून आवाज काढतात. त्याला व्हेंट्रिलॉक्विझम म्हणतात, ज्याला शब्द भ्रम निर्माण करतात आणि फारच तुम्हाला कळतच नाही, त्याचे ओठ असे आहेत आणि तो इथून बोलत असतो आणि रामराम पाहुणं तो नमस्कार करतो, त्या इथून आवाज काढतात. इथला आवाज हे स्पंदन आहेत, व्हायब्रेशन्स आहेत. इथे काय आहेत? इथे ऑसिलेशन्स आहेत, इथे एक प्रकारचं कंपन आहे. इथे काय आहे? इथे प्रोनन्सिएशन आहे. प्रोनन्सिएशन, ऑसिलेशन किंवा कंपन, फ्रिक्वेन्सी आपण ज्याला म्हणतो ते. इथे व्हायब्रेशन्स आहेत आणि खाली इन्स्पिरेशन आहे. या चारही वाणींवर सुद्धा विजय मिळवलेला आहे, तरी त्याचं मृत्यू आल्यानंतर मृत्यू त्याला घेऊन जाणार. चारी खाणी सांगितलेल्या आहे. खाणी म्हणजे जिथून जन्म होतो तो. कुठल्या सांगितलेल्या आहेत? पहिल्यांदा सांगितलेलं आहे की उद्भिज म्हणजे उद म्हणजे उदक किंवा पाणी, जमिनीतून येतात ते. दुसरे सांगितले स्वेदज, घामातून होतात ते. त्याला समर्थाने उदाहरण दिलेलं आहे की आपल्या केसात निरनिराळे प्राणी निर्माण होतात, तुम्हाला माहीत आहे. इतके निरनिराळे बॅक्टेरिया किंवा जम आपल्या शरीरावर असतात. विचार करा तुम्ही, पेशी काय आतच आहेत फक्त. माझी स्किन पेशीने बनलेली नाही आहे. मागे तुम्हाला एक भयंकर चित्र सांगितलं होतं, रोज तुम्ही गादी बदला, गादीवरची चादर बदला, रोज निदान चादर झटका, कारण तुम्ही झोपलेलं असता त्यावेळेस तुमच्या लाखो कोटी अशा पेशी त्याच्यावर पडलेल्या असतात, त्या तुम्हाला दिसत नाही. तुम्हाला डाग दिसतो, तुम्हाला धुळीचा कण दिसतो, पण तुमच्याच पेशी मेलेल्या त्या बेडवर पडलेल्या आहेत रात्रीच्या झोपेत, ते तुम्हाला दिसत नाही. तुम्ही त्या पेशींच्या प्रेतावर झोपता. बघा तुम्ही विचार करून, हे काय भयंकर आहे. अरे एका शास्त्रज्ञाचं वर्णन आहे, मी जास्त वर्णनात जात नाही, झोप लागणार नाही तुम्हाला, कारण गंमत आहे. इथे पुढे लक्षात ठेवा. म्हणून चारी खाणी तुम्हाला सांगितल्या. स्वेदज, घामातून निर्माण झालेले. उद्भिज, जमीन आणि पाण्यातून वर आलेले. जारज आणि अंडज. अंडज म्हणजे अंड्यातून जन्मलेले आणि जारज म्हणजे गर्भाशय आपण म्हणतो ना, त्यातून जन्मलेले, म्हणजे पिल्लू जन्मतं, ते जारज म्हणतात. नंतर अंड जन्मतं, त्याला अंडज म्हणतात. जमिनीतून धान्य वगैरे येतं, त्याला उद्भिज म्हणतात. आणि आपल्या स्वेदातून, घामातून जे निरनिराळे जंतू जन्मतात ते बघा तुम्ही. टाईम नावाचं जे वीकली आहे त्यांचं नोव्हेंबर महिन्यात टाईम इयर, त्यावर ज्यात 2023चं बघा, त्याच्या न्यू डिसीजेस ज्यात अपियर 500 डिसीजेसची यादी असते. हे शास्त्रज्ञांनी डिटेक्ट केलेलं आहे, अभ्यास केला आहे. इथे हा जंतू आहे, तिकडे तो जंतू आला आहे, हा व्हरायटी डासांची गोव्यात आढळली, ती तिकडे आढळली. किती संशोधन करतात ते. आणि इतके दरवर्षी नवीन नवीन रोग होतात. आपली इम्युनिटी त्यामुळे चांगली असते म्हणून आपल्याला त्याचा अनुभव येत नाही, पण त्या प्रकारचे जंतू, त्या प्रकारचे व्हायरस हे असतात आणि त्याचं संशोधन चालू आहे. काय जीवन आहे हो. आणि त्याच्यात आपण आनंदात राहायचं. तुम्हाला सांगतो, इच्छा महाराजांची शक्ती आपली मिळून इच्छाशक्ती बनवूया. इच्छाशक्ती, माय विल पॉवर. कसलं माय विल पॉवर? माझी इच्छा नाही, इच्छा सद्गुरूंची, आणि ती प्रत्यक्षात यावीसाठी शक्ती मला द्या, ही महाराजांची इच्छा मरा द्या करू नका. इच्छा मरण भीष्माना होतं, म्हणजे आता चला मरूया, स्विच ऑफ, असं इच्छा मरण नाही. इच्छांचं मरण ते इच्छा मरण. मला आता कुठली इच्छाच राहिलेली नाही, अशी माणसं आजूबाजूला भेटतात. नक्की भेटतात की मला आता खरंच काही इच्छा राहिली नाही, सगळं सद्गुरूंनी केलेलं आहे, आता सद्गुरूंच्या भेटीला मी उत्सुक झालेलो आहे. बघा, असली माणसं आहेत. अगदी तृप्त माणसं असतात. ती काही श्रीमंत असतात असं नाही, उलट श्रीमंतांच्यात तृप्त माणसं असणं अवघड आहे. गरिबांच्यातच ही माणसं असतात, अत्यंत समाधानी असतात. पुढे बघा, मृत्यू म्हणे हा झाला. म्हणून चारी खाणी चारी वाणी 84 लक्ष जीव योनी. हे 84 लक्ष निरनिराळे स्पीशीज म्हणलेले आहेत. निरनिराळे जंतू, कीटक, सरपटणारे प्राणी, 4 पायांचे प्राणी, असं करत करत मी 2 पायांचा प्राणी जन्मलेला आहे. मग 84 लक्ष योनीतून तुला जर मनुष्य जन्म मिळालेला आहे तर गाढवासारखा वागू नकोस, डुकरासारखा वागू नकोस, कुत्र्यासारखा वागू नकोस. कुत्र्यासारखा जन्म यायचा नसेल तर कसं वागलं नाही पाहिजे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. येता जाता भोगतोय सगळ्यांवर, पुढच्या जन्मी कुत्रा, वाटेल ते खातोयस, पुढच्या जन्मी डुक्कर. हे मी सोपं करून सांगतोय तुम्हाला. त्यांनी गणितं म्हणलेली आहेत
की हे तुम्ही करा. अहो, श्रोत्यांना सांगितलेलं आहे की जो श्रोते प्रवचनाकडे लक्ष देत नाही तो पुढच्या जन्मात हे होईल. जो श्रोता, अहो हे रामचरितमानसमध्ये, जो श्रोता झोपतो तो पुढच्या जन्मात अजगर बनतो वगैरे वगैरे. मी माझ्या पदरचं सांगत नाही आहे, हे खरंच लिहिलेलं आहे तिथे. तेव्हा तुम्ही जागे राहा. आम्हाला हा शाप असतो, आम्हाला जागे राहावंच लागतं, नाहीतर पुढचं वाक्य सुचणार नाही. आम्हाला जावंच लागतं. तुम्हाला चॉईस होता, पाऊस जोरात आहे झोपूया की, मला नाही, आम्हाला जावंच लागतं, जागं राहावंच लागतं आणि आमचं प्रवचन आम्हाला ऐकावंच लागतं, नाहीतर पुढचं वाक्य आधीच्या वाक्याला जोडता येणार नाही. हे 3 शाप घेऊन प्रवचनकार बनायचं. लक्षात ठेवा. नाही झालं तेच बरं. महाराज कृपा आहे तुमची. हे 3 शाप आहेत. शाप म्हणजे मजेदार शाप आहेत ते. पुढे वाचूया आपण की मृत्यू न म्हणे हा स्वदेशी, मृत्यू न म्हणे हा विदेशी, मृत्यू न म्हणे हा उपवासी निरंतर. त्यांनी उपोषण केलेलं आहे, त्यांनी भक्ती केलेली आहे. मृत्यू कोणाला माफ करत नाही. ऐसे जाणून, आता शेवट आहे. खूप उदाहरणं दिलेली आहेत. ऐसे जाणून या जीवे याचे सार्थकची करावे, जनी मरोन उरवावे कीर्तिरूपे. मना सज्जना कीर्तिरूपी उरावे. आणि कीर्ती म्हणजे त्याला काही मोठं काम करावं लागतं असं नाही हो. अगदी स्वतः एखादा चांगला स्वयंपाकी असतो, तो घरातली सगळी कामं करतो. वांट्याला एक स्वयंपाकी येतो, तो कधीही रिकामा नसतो. म्हणजे मोबाईलवर असतो का? हो. पण एरवी त्याला कळतं सकाळी आता अण्णूजी जाऊन आणतील फुलं, तर मी गेलं पाहिजे. तो फुलं आणतो. तो सतत कामात असतो. का पाणी नाही आहे, चला पंप चालू करूया. पाणी वाहतंय, चला पंप बंद करूया. ही सगळी कामं तो करत असतो. स्वयंपाकी म्हणून त्याचं हे कर्तव्य नाही आहे. पण त्याला मृत्यू येणार असेल तर येणारच आहे. तो नेहमी सांगतो, आम्ही 6 भाऊ आहोत, एकाचीही गोळी नाही आहे, आम्ही सगळे 60च्या वर आहोत. एक गोळी कधी डोकेदुखीची आम्ही घेतलेली नाही, कारण आम्ही सतत आमच्या कामात रत असतो. वेळकामा मिळाला की दुसऱ्याचं काहीतरी करता येईल आणि खरंच ते तसे जगतात. आम्ही आता या 5 दिवसात तेच असते. बघा तुम्ही विचार करून, काय स्वयंपाकी येतो रांधपी, पण किती आनंदात असतो. आपल्याला एक वाक्य करून जीवनाचं एक तत्वज्ञान सांगून जातो. बघा तुम्ही, हे जमेल. म्हणून ऐसे जाणून या जीवे याचे म्हणजे या मानव जन्माचे, या मानव देहाचे सार्थकची करावे, जनी मरोन उरवावे कीर्तिरूपे. गेले विद्येचे सागर, गेले बळांचे डोंगर, गेले धनाचे कुबेर मृत्यूपंथे. सगळेजण मृत्यूपंथाला लागलेले आहेत. गेले तापशांचे भार, तापसी म्हणजे तपस्वी, गेले तापशांचे भार, गेले संन्यासी अपार, गेले विचार करते सार. साराचा विचार करणारे जे लोक होते, इसेन्स जाणणारे, मृत्यूपंथाने गेले. सगळे मृत्यूपंथाने जातात. असो ऐसे सकळही गेले, परंतु एकचे राहिले. हे किती महत्त्वाचं आहे. आता कान टवकरून ऐका. कोण राहिलं? एकचे राहिले, जे स्वरूपाकार झाले आत्मज्ञानी. जे स्वरूपाकार झाले म्हणजे स्वतःशी एकरूप झाले किंवा सद्गुरूंशी एकरूप झाले. मला काही नको, मला संतांचा सत्संग मिळू दे. तुकाराम म्हणतात, मला मुक्ती नको, मुक्तीच्या माथ्यावर नाचणारी भक्ती दे. मी भक्ती करता करता जर तुझ्याशी एकरूप होतो तर मला मुक्ती पाहिजे कशाला? मुक्ती म्हणजे मी तुझ्यातच जातो, मला जन्मच नाही पुढचा. मला जन्म दे. तुका म्हणे, गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. कितीही जन्म येऊ देत, पण प्रत्येक जन्मात मी तुझा भक्त होईन आणि इतकी भक्ती करेन की जिवंत असताना सुद्धा मी आणि तू एकरूप झालेलो असो. पुढे वाचूया वैराग्य निरूपण. आता मृत्यूबद्दल इतकं ऐकल्यानंतर काही खरं नाही, वा काही खरं नाही असं जर वाटलं तर वैराग्य आलं पाहिजे. कितीतरी हरदास म्हणजे कीर्तनकार किंवा प्रवचनकार कितीतरी उदाहरण देतात. नंतर विषयाच्या ओघात आलं तर आपण पाहूया. पण वैराग्य लक्षात ठेवा. विराग, राग म्हणजे प्रेम. आपण मराठीतला राग आणू नका, नाही तर मराठीत त्याला अनुराग शब्द आहे. अनुराग म्हणजे प्रेम, आपण मराठीत म्हणतो, संस्कृत शब्द आहे. पण राग आणि द्वेष नेहमी येतात की द्वेष म्हणजे हेट्रेड आहे आणि राग म्हणजे लव्ह आहे, प्रेम आहे. आणि तो विराग म्हणजे विगत राग, माझ्यातलं प्रपंचाबद्दलचं प्रेम, त्याची आसक्ती, त्याचं आकर्षण सगळं मी त्या यज्ञात अर्पण करायचं आणि संन्यास घ्यायचा. यज्ञाच्या ज्वालांचा रंग तो माझ्या वस्त्रांचा रंग. म्हणून सॅफ्रन क्लोथ्स, म्हणून ते भगवी वस्त्र घालायचे, कारण भगव्या ज्वाला असतात ज्याच्यात मी सगळं अर्पण केलेलं आहे. आता लक्षात घ्या, संसार म्हणजे महापूर. मगाशी सुरुवातीला सांगितलं होतं की जीवन म्हणजे काय आहे. आता संसार म्हणजे काय? महापूर. माझी जळचरे अपार, डंखू लागती विखार काळ सर्प.
काळ सर्प या सगळ्या संसाराच्या महापुरात आहे. काळ सर्प म्हणजे काय? काळा सर्प, नाग, की जो चावल्याबरोबर मरतो. या काळ्या नागाचं आणखीन एक काम काय असतं की तो भुजंग बनून बसलेला असतो संपत्तीवर. पूर्वी संपत्ती पुरून ठेवायचे. हा अत्यंत कंजूस माणूस आहे, मेल्यानंतर सुद्धा आपली संपत्ती कोणाला मिळू नये असं वाटलं म्हणून हा भुजंग बनून त्या संपत्तीवर बसतो. हा काळा सर्प आहे, काळं सर्प आहे. काळं सर्प योग आणि म्हणून निर्णय करायला सांगतात. तुम्हाला एक सांगतो, मला अनेक माणसं येतात, सर तुम्हाला प्रश्न विचारायला लावले, मी लगेच सावरून बसतो, महाभारतातला का याच्यातला नाही म्हणाले, प्रपंचातला. रॉंग नंबर. कारण तुम्हाला जर मी सांगितलं की स्वस्त पिंपळाच्या समोर बसा आणि दत्तगुरूंचं नाम घ्या, नको पिंपळाला प्रदक्षिणा घाला, किती घालू? 100, 1000, लाख प्रदक्षिणा घालायला तयार आहे, देहाची कृती करायला तयार आहे, मनात स्मृती ठेवायला मी तयार नाही. हा आपला प्रॉब्लेम नंबर 1. हा खरा प्रॉब्लेम आहे. स्मृती ही सायलंट कृती आहे. स्मरण काही लाऊडली करता येत नाही. मी आत्ता तुझं स्मरण करतोय हे स्टेटमेंट झालं. स्मरण ही प्रोसेस आहे, ती सायलंट प्रोसेस आहे. ती कुणाला नको आहे. सायलंट राहायला कुणाला नको आहे. बडबड करायला हवे, मौन कुणाला नको आहे. खायला पाहिजे, कुणाला उपवास नको आहे. प्रचंड जागरण करायला पाहिजे, कुणाला आपण ज्याला म्हणतो जागृती करणारं जागरण कुणालाही नको आहे. रात्री जागर राहूया, सिनेमा पाहूया, सगळं करूया, कोजागिरीला नाही का जागत? पण कोजागिरीचं जागरण जागृती आणणार आहे. को जागरती म्हणते ना ती. को जागृती म्हणजे कोण जाग आहे आणि कोणाला जागृती हवी आहे, जागरण नको काही. हे विचार करा. आणि म्हणून सांगितलेलं आहे बहुतेक आवर्ती पडले. आवर्त म्हणजे भोवरा. पाण्यात भोवरा असतो ना, तुम्ही असं पाणी विशेष बघितलेलं नाही, कारण गोव्यातल्या नद्या लगेच सागराला मिळतात. पण तुम्ही जर गेलात कृष्णा वगैरे बघायला, तर वाटेत खडक खूप असतात आणि त्यामुळे तिथे पाणी अडलं की ते असं गोलगोल गोलगोल फिरतं. ज्याला जलसमाधी म्हणतात, जी महाराजांचा उजवा हात, महाराजांचा प्राण. म्हणून शेवटी आपण उपासना संपल्यानंतर गोंदवलेकर महाराजांचा जय जयकार करतो, सद्गुरू श्री ब्रह्मानंद महाराज की जय. लोक म्हणतात सद्गुरू ब्रह्मचैतन्य म्हणल्यानंतर हे सद्गुरू ब्रह्मानंद कोण आले? लोकांना वाटतं कारण ब्रह्मानंद नावाचे प्रत्येक संप्रदायात आहेत. गोव्यात सुद्धा ब्रह्मानंद होऊन गेले ना. त्या कुंडईला जो पद्मनाभ संप्रदाय, ब्रह्मानंद होते आधी, आता ब्रह्मेशानंद आहे. ब्रह्मानंद हा ब्रह्मानंद म्हणजे महाराजांचे प्राण हो. त्यांचं चरित्र कधीतरी एकदा पाहू. पण त्यांनी सांगितलं की माझा देह नदीला अर्पण करायचा, तुम्ही दुसरा कुठलाही विधी करू नका, त्याला जाळू नका. जाळत म्हणलं की तुम्हाला अस्थि राखणं आलं, अस्थि म्हणले विसर्जन करणं आलं, मग श्राद्ध करणं आलं, हे काही नाही आहे. माझा देह समोर जी कृष्ण आहे, तुम्ही जा कधीतरी. गेलात वाडीला, नरसोबाच्या वाडीला, तिथून काही किलोमीटर अंतरावरच आहे, 15-20 मिनिटात पोचता येतं कागवाडला. कागवाड म्हणतात त्या गावाला. ते सगळी कथा निराळी. आत्ता एवढंच सांगतो. तर ज्या वेळेला ते जाणार होते, भाद्रपद आता येईल, भाद्रपद अमावस्येला ते गेलेले आहेत. त्यांनी प्राण ठेवलेला आहे. त्यांनी प्राण जवळजवळ गेला. लोकांनी त्यावेळेला 4 मोठी मडकी आणली होती. मडकी उलटी ठेवली, त्याच्यावर लाकडं बांधून त्यांनी तिरडी म्हणतात ना ताटी, ती तयार केली. त्याच्यावर यांचं प्रेत बांधलं आणि हजारो लोक जमले होते हो ही जलसमाधी बघायला. जिवंत होते का? नाही. कदाचित त्यांनी प्राण राखूनही ठेवला असेल, परंतु ही एका अर्थाने संजीवन समाधी आहे. जिवंतपणी मला तुम्ही लगेच बांधा आणि लगेच सोडून द्या. सोडल्यानंतर ती कॉट अशी धावत गेली तर कॉटच होती ना एका अर्थी. भोवरा लागला, आवर्त भोवरा लागल्यानंतर ती कॉट उभी झाली, गरगर गरगर फिरली आणि नदीच्या तळाशी गेली. मग माशांनी दोऱ्या तोडल्या असतील, काही केलं असेल आणि काही उरलं नाही. माशांनी सगळं खाऊन टाकलं किंवा प्रेत वाहत गेलं असेल. जलसमाधी आहे. तर म्हणून काय की तुम्ही आवर्ती पडले, प्राणी वाहतची गेले. आता बघा ना, तुम्हाला टेलिव्हिजनच्या पडद्यावर पूर आलेला आहे, नदीबरोबर घरं वाहत गेलेली आहेत, माणसं वाहत गेलेली आहेत. विशेषतः सगळ्यात वाईट म्हणजे गाडी वाहत जाते हो. गाडी का वाहत जाते हे बोल्ड समजतात. अरे आत्ता पाणी आहे, लवकर गाडी काढतो. इतक्यात लोंढा येतो पाण्याचा आणि ती गाडी पाण्यात पडते. मग हेल्प करतात. आणि सगळ्यात वाईट म्हणजे काचा उघडल्या तर पाणी आत येणार आहे आणि काच उघडताच येत नाही पाण्यात गेल्यानंतर. मग कसं बसं काच फोडणं सुद्धा अवघड आहे पाण्यात. आणि ती काच तशी फुटत नाही. यायचं आणि गाडीच्या उभं राहायचं, स्वतःचा शर्ट काढायचा, फिरवायचा. त्यांना कोण वाचवणार आहे? फक्त हेलिकॉप्टर. हे दुर्दैव आहे का? हो, खरंच दुर्दैव आहे. पण ते कशाला साहस करायला गेले? लोक सांगत होते जाऊ नका, हे गेले. आम्ही लगेच क्रॉस, छोटासा तर पूल आहे, केव्हा लोंढा येईल कळत नाही.
अशा वेळेला काय करायचं असतं, जे महाराजांच्या चरित्रात आहे, गजानन महाराजांच्या चरित्रात आहे, तो सांगतो त्याला की आता जायला नको, भक्त आहे त्यांचा, आता तुम्ही जाऊ नका, कारण पाणी एकदम लाल झालेलं आहे, म्हणजे वरती पाऊस पडलेला आहे, लाल पाणी चिखलाचं पाणी आहे, भरपूर लोंढा येईल. ते म्हणाले अरे पलीकडचा तीर दिसतोय ना, आपल्याला तर जायचं आहे गजानन महाराजांच्याकडे, जाऊया. आणि ते गाडी पाण्यात आल्याबरोबर जोरात लोंढा आला, प्रवाह पाण्याचा, आणि गाडी अशी वाहून जायला लागली. तेव्हा ते सांगतात मी माझ्या सद्गुरूंचं स्मरण करतो, तू तुझा पीर वगैरे कोण असेल त्याचं स्मरण कर, पण एक काम कर, हातात तुझा जो कासरा आहे बैलांचा तो सोडून दे, लेट गो. असं जमणार आहे आपल्याला व्हायला? महाराज हा आठवडाभर लेट गो, मी कुठलाही निर्णय घेणार नाही. ओ काय सुंदर जीवन जातं. तुमच्यासाठी सगळे निर्णय महाराज घेतात, सगळी महाराजांच्या इच्छेनं चालतं, हे त्या आठवड्यात करतं. तुम्ही एक दिवस ठरवा, या रविवारी मी काही करणार नाही, सगळे. आपली संधी बायकांना कमी मिळते, पुरुषांना तर मिळतेच ना, हे कळलं पाहिजे आपल्याला. आणि म्हणून सांगतात की सगळं सोडून द्या. असा जर कष्ट आला, फक्त महाराजांना घट्ट धरा. आणि महाराजांना घट्ट कसं धरायचं? नामानं, अर्थातच. अहो तुम्ही नाही डॉक्टरकडे धावायला, अरे महाराज आईला हार्ट अटॅक आलाय, महाराज नाही जाणार मी डॉक्टरकडे. अहो डॉक्टर धावतील पत्ता विचारायला, आणि त्याच्याकडच्या बॅगेत फर्स्ट एड असते फॉर हार्ट अटॅक पेशंट्स. तो दुसऱ्या दिवशी कॉन्फरन्सला आलेला असतो, हा घडलेला प्रसंग आहे. आणि त्यावेळेला म्हणतो तुम्ही बाजूला सरका वगैरे, मी यांना फर्स्ट एड देतो, कुणीतरी ॲम्ब्युलन्स बोलवा. आणि डॉक्टर ते दवाखान्यातले म्हणतात यांना ही फर्स्ट एड कोणी दिली? मॅसिव्ह हार्ट अटॅक, जागीच मेले असते, हा हल्ला नाही आहे, फक्त महाराज. मी अरे डॉक्टर जाऊन भेटत नाहीत. अरे एक सगळ्यात उदाहरण लक्षात ठेवा, आपल्या देशाच्या एक महिला पंतप्रधान, त्यांना त्यांच्याच सिक्युरिटीने मारलेलं आहे. कुठलं संरक्षण आहे हो? आणि त्यावेळेला तास दीड तास जवळजवळ गाडी नाही मिळाली त्यांना हॉस्पिटलमध्ये न्यायला. देशाचे पंतप्रधान नाही, शेवटी त्यांचा एक उजवा हात म्हणतो माझ्याकडे 2 गाड्या आहेत, एक गाडी वापरात नसते, ती चालूच होत नाही. आणि शेवटी कसं बसं नेतात, डॉक्टर म्हणतात अर्धा तास आधी आणलं असतं तर यांचा प्राण वाचला असता, कारण सगळ्या गोळ्या पोटात लागलेल्या आहेत. ब्लड लॉस एवढा झाला त्या अर्ध्या तासात, त्यांनी आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही, देशाचे पंतप्रधानांना. आणि तुम्ही म्हणता नाही ड्रायव्हिंग यायला पाहिजे इमर्जन्सीला, इमर्जन्सी काय सांगून येते? सद्गुरू माझे बरोबर आहेत कायम, त्यांना इमर्जन्सी माहीत असते, त्याप्रमाणे ते सगळी तयारी करतात. पण पूर्णपणे सद्गुरूंवर अवलंबून राहायला पाहिजे. हे प्रपंचात कसं राहता येतं? प्रपंचात राहूनच सांगतोय तुम्हाला, राहता येतं. आयुष्यभर फार थोडं आहे. आठवडाभर राहून बघा, 2 दिवस राहून बघा, 1 दिवस राहून बघा, मी निर्णय घेणार नाही. काय सुंदर निर्णय घेतात. आज मी स्वयंपाक करणार नाही, हा सद्गुरूंची इच्छा. दारावर बेल वाजते आणि मावशी तू कशी एकदम आलीस? नाही ग, मी एकदम ठरवलं की तुझ्याकडे गोव्यात यायचं. सुंदर स्वयंपाक करणारी मावशी आहे, काय सुंदर स्वयंपाक करते, तिला स्वयंपाक नाही करावा लागत. महाराज काय एक भक्त असा ठरवतो पूर्णपणे मी महाराजांवर अवलंबून आहे. महाराज काय दुष्ट आहे? ते अवलंबून आहे माझ्यावर, बघ किती हाल करून टाकतो तुझे. होत नाही तसं. बघा तुम्ही पुढे वाचूया. देव आपण घालून उडी, तेच तुम्हाला सांगतो, देव आपण उडी घालतो, सद्गुरू आपण घालून उडी, तयासी नेले पैल थडी, येर ते अभाविके बापुडी वाहतच. अभाविक म्हणजे भाव नाही आहे, विश्वास नाही आहे, शरण गेलेले नाही आहेत देवाला. आणि हे असं शरण म्हणजे द्रौपदी, पहिलं हात वर करून कृष्ण कृष्ण, मग कृष्ण धावत आलेला आहे. तुझ्या हातावर तुझा जर विश्वास आहे तर मी कशाला इंटरफिअर करू, हस्तक्षेप करू? हाच शब्द आहे. तू हात वर करून कृष्ण कृष्ण म्हणलीस, मी त्याच क्षणी आलो आणि तुझे अब्रू वाचवले. कारण त्याच्या आधी तुला इतर गोष्टींचा विश्वास होता. मला माझ्या पैशाचा विश्वास आहे, मला माझ्या इन्व्हेस्टमेंटचा विश्वास आहे, मला माझ्या घरांचा विश्वास आहे, मला माझ्या बायकोचा नवऱ्यांचा विश्वास आहे. अहो काही नाही हो. अशा क्षणी तुम्हाला मरण येईल की त्यावेळेला फक्त सद्गुरू तुमचा असतो. कारण सद्गुरू असून नसतो आणि नसून असतो. सद्गुरू काही व्यक्ती आहे का हो? जिवंत असले तरी सद्गुरू शक्ती आहे, आणि त्या शक्तीला जोडायचं म्हणजे नाम घ्यायचं, बाकी सोपं आहे. पुढे ऐका, भगवंत भावाचा भुकेला, भावार्थ देखून भुलला. अर्थ सांगितलाय, अर्थ म्हणजे ज्ञान आहे, भाव म्हणजे भक्ती आहे. आपण हे करतोय ना, भक्तीचा बोट धरून आपण ज्ञान मिळवतोय. हा ग्रंथाचा अर्थ लावताना आपण नामस्मरणाचं सगळं महात्म्य सांगतोय, ही भक्ती आहे. पुढे बघा, ही भगवंत भावाचा भुकेला, भावार्थ देखून मुलला, संकटी पावे भाविकाला रक्षित असे, जे अंकित ईश्वर असे, तयास सोहळे निज सुखाचे. काय सुंदर आहे. आपुले मरण पाहिल्या मांडवा. तो तुकाराम किती आनंदात होता.
कारण का पूर्णपणे पांडुरंगा, विठ्ठल 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 विठ्ठल. तो म्हणतो की तुम्ही सांगता विठ्ठल विठ्ठल, माझं ऐकवत नाही तुम्हाला, पण मी काय करू, तुम्ही माझी जीभ कापलीत तरी उरलेला तुकडा, टाकलेला तुकडा सगळ्यातून विठ्ठल विठ्ठल आवाज निघेल. हाडातून विठ्ठल विठ्ठल निघेल तर बघा तुम्ही. आणि म्हणून सांगितलं अंकित म्हणजे जे देवाला शरण गेलेलं आहे, देवानी ज्याला जिंकलेलं आहे, म्हणजे ज्याने आपल्या भक्तीनं देवाला जिंकलंय, सद्गुरूंना जिंकलेलं आहे, त्यांचा त्यास सोहळे निज सुखाचे, धन्य तेचे दैवाचे भाविकजन. तेच धन्य, त्यांच्यावर दैव म्हणजे देव प्रसन्न होतो. पण त्याच्यासाठी काय केलं पाहिजे वाचूया पुढे. बहुत जन्मांचे शेवटी, आपला मनुष्य जन्म आहे ना, इतके जन्म झालेले आहेत, मनुष्याचे सुद्धा कितीतरी जन्म आलेले असतील. उरलेल्या काळात आयुष्याचा असं वागूया की पुढचा जन्म निदान माणसाचा येईल. मग निदान माणसाचाच येईल, घाबरू नका, पण आहे तसं. बहुता जन्मांचे शेवटी जेणे तुके अटाटे, म्हणजे याताया कष्ट येणं जाणं ते कसं तुटणार आहे. तो हा नरदेह भेटी करी भगवंती, जो भगवंताशी भेट करून देतो. आणि भगवंताला असं भेटायचंच नाही आहे, शक्ती आहे. तुम्ही ह्याला एक मिठी मारून बसू शकाल, इलेक्ट्रिसिटीला मिठी मारली तर संपलं की हो तुमचं सगळं. शक्तीला काय मिठी मारणार आहात तुम्ही, चैतन्याला कशी मिठी मारणार आहात. तत्व ज्याला प्रिन्सिपल म्हणतात, मूल्य ज्याला व्हॅल्यू म्हणतात, त्याला कशी मिठी मारणार आहात. मी स्वतंत्रते भगवते म्हणल्यानंतर स्वतंत्र देवी असते. नेहमी एक नाच असतो, स्वातंत्र्याचं गीत म्हणलं जातं शाळेत, आणि ती पांढरे कपडे घातलेली भारत माता. पांढरे कपडे का घालायचे मला कळलं नाही. ते केस सोडलेले असतात, तिने केस का सोडायचे, हे सगळी विधवेची लक्षणं आहेत. आणि तिने तिरंगा झडलेला आहे, आणि मग सगळेजण म्हणतात इंच इंच लढवू, इंच इंच लढवू. काय हो, असे धरणारात तुम्ही स्वातंत्र्याला, असे धरणारात तुम्ही भारत मातेला. त्या व्यक्तीला धराल, शक्तीला नाही धरता येणार. हे समर्थ सांगतायत, लक्षात घ्या. ज्याचा ईश्वरी जिव्हाळा, मग आयुष्य हे रत्नपेटी माझी, म्हणजे त्या पेटीत भजन रत्ने गोमटी. त्या पेटीत कुठलं रत्न ठेवा, ही बाकीची रत्न वगैरे ठेवू नका, जी चोर चोरतील किंवा राजा म्हणतील हे तुम्ही चुकवून आणलेला टॅक्स भरा, नाहीतर रिसीट दाखवा. हे बरोबर आहे ना. सरकार म्हणेल ही भजन रत्न आहे, भजनाची रत्न आहे. म्हणजे भजनाची गोमटी म्हणजे सुंदर. ईश्वरी अर्पोनिया लुटी आनंदाची करावी. आनंदाची लूट करा तुम्ही. भजन करा, भक्ती करा. भक्ती करा, नाम घ्या. सगळ्यात सोपी भक्ती. शेजाऱ्याला कळत नाही मी नाम घेतो, पण तो म्हणतो की तुम्ही एवढ्या आनंदात कसे असतात. तुम्ही विचारलंत म्हणून सांगतो नाम घेतो. तुम्ही सांगूच नका लोकांना मी इतक्या वेळ उठतो म्हणून. महाराज म्हणतात आपली माणसं असतील तर सांगितल्याशिवाय राहू नका, कारण त्यातून एखाद्याला प्रेरणा मिळेल. एरवी ऑफिसमध्ये तुम्ही सांगा या दिवसात मी 4 वाजता उठतो, दुसऱ्या दिवशी 6ला उठता की नाही बघा. कारण चांगल्या गोष्टीला दृष्ट लागते, आपलीसुद्धा स्वतःची सुद्धा दृष्ट लागते. आणि महाराज म्हणतात उपासना, नाम, लवकर उठणं यासारखी चांगली गोष्ट नाही, त्याला दृष्ट लगेच लागते. लोकांना सांगू नका मी लवकर उठतो म्हणून, लोकांना सांगू नका माझं श्वासावर नाम चालू आहे, सद्गुरूंना सांगा. आणि आपली जर अशी अंतरंगीची माणसं असतील तर त्यांना सांगितल्याशिवाय राहू नका. पुढे ज्याचा ईश्वरी जिव्हाळा तो भोगिती स्वानंद सोहळा. स्वानंद आतून आलेला आनंद आहे, आणि त्याचा सोहळा कायमच आहे. किंवा तुम्हाला सांगतो 2दा ताट पाठवलेलं आहे नजराणा शिवाजी महाराजांनी जिजाबाईच्या सांगण्यावरून. अरे लोक सांगतात तुकारामाचे हाल आहेत रे, घालायला वस्त्र नाही आहेत, खायला अन्न नाही आहे, हा आपला विठ्ठल विठ्ठल करीत आनंदात राहतो. पण बायकोने आणि मुलांना काय करायचं आहे. बायको श्रीमंताच्या घरची, ज्यावेळेला याचा व्यापार चांगला होता त्यावेळेला लग्न, आणि पुढे सगळे दुर्दैवाचे दशावतार. तर शिवाजी महाराज म्हणतात काही हरकत नाही, ताट, त्या ताटात रत्न, निरनिराळ्या प्रकारचे अलंकार आणि सुंदर वस्त्र आणि थोडीशी फळं वगैरे असे देऊन पाठवतो. आणि ही घालते, हिनी वस्त्र लोक घालायला लागतात मुलं इतक्यात, कारण पाठवली आहे तुकारामासाठी म्हणल्यानंतर काय इतक्यात तुकाराम होतो ते आधी काढून ठेवा. आणि म्हणाले महाराजांना आमचा निरोप सांगा की सोने नाणे आम्हा मृत्तिके समान. पहिल्यांदा ताट परत पाठवलेलं आहे. नंतर परिस्थिती आणखी बदलली, शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा ताट पाठवलं. आता तिसऱ्यांदा येऊ नये म्हणून तुकाराम काय म्हणतात, सोने नाणे आम्हा सुकराचे म्हणजे डुकराचे विष्ठे समान. डुक्कर इतरांची विष्ठा खातं, डुकराची विष्ठा त्याच्यासारखं सोनं नाणे परत न्या. परत पाठवलं. माझा विठ्ठल आहे ना. नाही नाही, पण तुमचा विठ्ठल आहे आमचा नाही ना. मग करा ना तुमचा करा. आणि माझे तुम्ही आहात ना, मला घट्ट धरून राहा, मी विठ्ठलाला धरतो, काही होणार नाही आपल्याला. गंमत बघा तुम्ही.
आणि म्हणून सांगितलं, जयाचा ईश्वरी जिव्हाळा ते भोगिती स्वानंद सोहळा, जयांचा जना वेगळा ठेवा अक्षय, म्हणजे अक्षय अक्षय ठेवा असतो. काही गरीब लोक, आता कमी झालं आहे हे, मी गरीब लोक म्हणतो, मी लहानपणी खूप बघितलेलं आहे. आमच्या घरी येणारे वावराडी, आमच्या घरी काम करणारे गडी काय आनंदात असायचे हो, अत्यंत. ते आल्यावर आनंद. एक अगदी जवळचा पिक्चर सांगायचा असेल तर बावरची. हा रांधपी आहे, पण त्याला सगळ्या कला येतात. हा सगळ्या कुटुंबांना आनंदात करतो, आणि जे कुटुंब दुःखात आहे अशी माहिती तो काढतो आणि त्या कुटुंबात जातो. मग सकाळी एकदम तो मला चहा तयार, कारण त्यांनी रुटीन बघितलेलं आहे. उद्या कुणाला काय काय पाहिजे, ह्याला कॉफी लागते, कॉफी तयार, इस्त्रीचे कपडे तयार, बुटाला पॉलिश तयार, नाश्ता तुला हे तुला हे तुला हे, आणि हे पेटीवाल्या तुला एक नवीन चाल काढलेली आहे, राग तुला चाल काढलेली आहे, तेही तो सांगतो. सगळ्या घरात आनंद निर्माण झाल्यानंतर आपली ते पेटी आणि कायलाचं वगैरे मोठं ते पाहिजे ना, रांधप्याकडे येऊन निघालो आम्ही. का राहा ना आमच्याकडे? नाही, माझं इथलं काम संपलेलं आहे, दुसरं दुःखी कुटुंब मला बोलवते. मग तो प्रोफेसर म्हणतो की तू जातोयस तर सिक्रेट ऑफ युअर हॅपीनेस आम्हाला सांगून जा. ते इथेही सांगितलेलं आहे. सिक्रेट ऑफ हॅपीनेस काय ते म्हणतात, इट्स व्हेरी सिम्पल टू बी हॅपी. सगळेजण ऐकायला लागतात, बट इट्स व्हेरी डिफिकल्ट टू बी सिम्पल. काय गंमत आहे, इट्स व्हेरी सिम्पल टू बी हॅपी, बट इट्स व्हेरी डिफिकल्ट टू बी सिम्पल. इट्स व्हेरी डिफिकल्ट. अगदी साधे कपडे घालणं अवघड आहे, साध्या चपला घालणं अवघड आहे, साधं जेवण जेवणं अवघड आहे, साधं सरळ बोलणं अवघड आहे, साधे सरळ व्यवहार करणं अवघड आहे, साधं लिहिणं साधं सगळं अवघड आहे. म्हणून इट्स व्हेरी सिम्पल टू बी हॅपी, बट इट्स व्हेरी डिफिकल्ट टू बी सिम्पल. विचार करा तुम्ही. आणि म्हणून पुढे सांगितलेलं आहे की जया ईश्वराचा जिव्हाळा ते भोगिती स्वानंद सोहळा, तयांचा जना वेगळा ठेवा अक्षयी, अक्षय ठेवा त्यांना मिळतो. तयास फावली नरदेह पेटी. फावली आपण म्हणतो ना, त्यांनाच खरी मिळते, त्यांनाच खरा आनंद मिळतो नरदेहाच्या पेटीकडून, म्हणजे या देहाकडून. देहाला रोग असले तरी लोक आनंदात असतात. एक महाभारतात 1 मिनिटात गोष्ट सांगतो की तो लग्नाच्या पहिली दिवशी सांगतो माझा एका बाईवर प्रेम आहे, आणि रोज रात्री मी तिच्याकडे जातो. त्यावेळेला ती म्हणाली काही हरकत नाही, तुम्ही जा. नंतर तो इतका म्हातारा होतो की त्याला जाणं अशक्य होतं. ती आठवण करते, संध्याकाळ झाली, अंधार पडला, तुम्ही जाणार नाही का? तो म्हणतो मला उठवतच नाही, मला जायचं आहे, बसा ना माझ्या खांद्यावर. खांद्यावर घेऊन जाते. सूर्याला सांगते की माझ्या पतीची अब्रू, अंधारात तो तिच्याकडे जाईल आणि अंधारात परत येईल, मी परत माझ्या पतीला घरी नेतोपर्यंत हे सूर्य उगवायचं नाही. त्याशिवाय सूर्य उगवायला लागतो आणि ही डोळे वटारून सूर्याकडे बघते, अजून तो पती घरात आहे तिच्या, त्याला मला न्यायचं आहे. मग उगवलेला सूर्य परत खाली जातो. पाखरांना कळत नाही काय झालं, ऋषींना कळत नाही, हातात ते अर्घ्य घेऊन उभे आहेत, पाणी सोडून देतात, अरे सूर्य कुठे उगवला आहे. सगळ्यांना वाटतं सूर्य खाली गेला, आणि ज्या वेळेला ही घेते त्यावेळेला बाहेर सांगते माझा पती घरी आलेला आहे, उगव सूर्या. हे व्यासाने सांगितलेलं आहे. आणि ते म्हणतात नंतर त्या पतीला एवढा पश्चात्ताप होतो, मी किती त्रास दिला तुम्हाला, काही नाही, मी माझा सेवेसाठी देह आणि जीवन तुम्हाला अर्पण केलेलं आहे, माझी कोणतीही अपेक्षा नाही आहे, तू साक्षात देवी आहेस, मला क्षमा कर. ती म्हणाली तुम्ही माझे पती आहात, मी काय क्षमा करू. हे निराळच नातं आहे. ही इतकी पतिव्रता असू शकते का? असू शकेल, अपवाद असेल, पण मी माझ्या सद्गुरूंशी लग्न लावलेलं आहे, सद्गुरू माझे पती आहे, मी पतिव्रत आहे, असं मला राहायला जमेल का? जमेल. तुम्हाला खरंच सांगतो, नक्की जमेल. पुढे बघा, कोण समयो येई कैसा, याचा न कळे की भरवसा. काही कळत नाही आहे. जैसे पक्षी दाही दिशा उडवून जाते. पक्षाला लहान मुलं विचारतात ना, आजोबा तुम्हाला प्रश्न विचारू का, असं प्रश्न विचारला ना मला की मी कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देत नाही. आणि मला लहान मुलंसुद्धा म्हणतात काय तुम्हाला काही माहीत नाही, कशी प्रवचनं करता तुम्ही, कारण त्यांना उत्तर द्यायचंच नसतं. 10 पक्षी बसलेले आहेत, मी इथे फटाका मारला, 1 पक्षी उडून, किती पक्षी उरले? 10तले आम्ही 9 सांगतो, कारण हो सगळेच उडून गेले. फटाका वाजवल्यानंतर सगळे पक्षी 10 दिशांनी उडून गेले. तसं आपल्या आजूबाजूची माणसं या कोविडमध्ये कशी गेली हो. मग आम्हाला तर 2-3 मरणं आठवतात. किती काम करायचे तेव्हा त्याला, आणि किती चांगला जीवन अधिकार असताना सुद्धा कोणती कोणती कामं करायचे ते विचार करा तुम्ही.
आणि खरंच तुम्हाला सांगतो, म्हणजे मी का सांगतोय की सद्गुरूंना फक्त तुम्ही अर्पण करा. अशा एक बाई, त्यांचं घर सावंतवाडीच्या जवळ, आणि नेहमीच गुड फ्रायडे, सॅटरडे आणि संडे हे 3 दिवस कधी लोकांबरोबर उपासना करताना कधी कुणालाही न कळवता मी त्यांच्या घरी असायचो. आता कोविड आलेला आहे आणि त्या म्हणताय फिरायला गेलेल्या आहेत, त्या आपल्या मामे बहिणीबरोबर वगैरे राहतात. तिला म्हणतात की मला फक्त एकच काळजी आहे, सर कुठे राहणार ह्या 3 दिवसात, सर कुठे राहणार. त्यावेळेला तिची मामे बहीण एक मैत्रीण भेटते आणि ती मैत्रीण गोव्यातली असते. त्यावेळेला ती म्हणते की सर 3 दिवस आमच्या घरी येणार आहेत, आठवडाभर राहणार आहेत, सरांनी आधीच सांगितलं आहे. काही योगाया, हा योगायोग नाही आहे. त्यावेळेला म्हणते खरंच सर तुमच्याकडे येणार आहे, आणि खरंच मी त्यांच्याकडे जाणार होतो. त्या दोघी एकमेकाला ओळखत सुद्धा नसतात. मजा बघा. आणि मग मी त्यांच्या घरी गेलो, त्यांनी मला हा प्रसंग सांगितला आणि त्यांना इतकं शांत वाटलं. हां सर तुमच्याकडे येणार आहेत ना, हरकत नाही. माझी काही गैरसोय होणार नव्हती, पण त्यांना केवढी आस होती की हे काम आपल्याला करायचं आणि ते काम केलं पाहिजे. नंतर त्या अचानक गेला. दुसरं मला एक पत्र येतं 8 पानांचं, आणि त्याच्यात लिहिलेलं असतं माझी ही प्रोजेक्ट्स आहेत. मी माझं आत्मचरित्र लिहिलं आहे जे कोल्हापूरला मला प्रकाशित करायचं आहे 2 महिन्यांनी. तुम्ही त्यावेळेला मुख्य वक्ते असला पाहिजे. सगळं केलेलं आहे. अत्यंत चांगली व्यक्ती, पैसे न घेता आमच्या शाळेचे सुद्धा अकाउंट्स ठेवलेले. अरे आणि ICWA म्हणजे केवढे इंटरनॅशनल तो लेक्चरर होता. सॉनी लेक्चरर्स ज्याला म्हणतात, सॉनी नावाचा ट्रस्ट आहे त्यांचा. विचार करा, जातो होतो. मला पत्र मिळालं त्याच्या दुसऱ्या दिवशी सहज मी फोन करतो, तुमचं पत्र मिळालेलं आहे. बायको म्हणते ते गेले. विचार करा, असे लोक जातात, मी जाणार नाही का? अंतर्मुखून विचार नको का करायला? मग असे तोपर्यंत मी त्यांच्यासारखं काम करेन. विचार करा. पुढे काय सांगितलेलं आहे? तयासी भावती कोण समयो येई कैसा, याचा न कळे की भरोसा. पक्षे जशी 10 दिशा उडून जाते, तैसे वैभव हे सकळ. कोण जाणे कैसी वेळ. पुत्र कलत्र म्हणजे बायको, मुलं बायको सकळ विघडवून जाते. जे घडलेले आहेत ना ते विघडून जातील, मरून जातील, संपून जातील, वियोग होईल. ते जातील किंवा तुम्ही जाल, हे लक्षात ठेवा. पुढे तैसे येच क्षणी मरून जासी, तरी रघुनाथा अंतरलासी. किती स्पष्ट सांगितले. याच क्षणी मेलास आणि जर जोडलेला नाही आहेस. म्हणून हाय टाईम. मी तुम्हाला खरंच सांगतो, हे 150 दिवस दे आर द प्लॅटिनम डेज इन अवर लाईफ. आपण म्हणतो ना 1 तास लवकर उठलेलो आहे. पहिली 15 मिनटं प्लॅटिनम 15, नंतरची 15 मिनटं डायमंड 15, नंतरची 15 मिनटं गोल्ड 15 किंवा गोल्डन 15, आणि नंतरची सिल्वर 15. 1 तास प्लॅटिनम म्हणजे मी सगळ्यात महत्त्वाचं करीन, नाम घेईन. त्याच्यानंतर मी कमी महत्त्वाचं करीन, मी लेखन करेन. त्याच्यानंतर मी त्याच्यापेक्षा कमी मी वाचन करेन. आणि त्याच्यानंतर मी रामाचं नाम घेत जीवन दिवस सुरू करेन आणि सगळ्यांची सेवा करेन. सांगितलं तुम्हाला 4 खांब आहेत ज्याच्यावर आपण 150 दिवस राहणार आहोत. पहिला खांब नामस्मरणाचा, दुसरा खांब काहीतरी लेखन. तुम्ही काहीतरी लिहा, श्रीराम जय राम जय जय राम लिहा, श्री लिहा. आणि गेल्या वेळेला मी तुम्हाला सांगितलंय की तुम्ही तुमच्या डायनिंग टेबलवर सकाळी चहा घेता त्यावेळेला डायरी ठेवा आणि पेन ठेवा. अहो डायरी लिहिल्यात या लोकांनी, आणि आपल्याला आयत्या वेळेला डायरीच सापडत नाही. 5 मिनिटात 13 वेळा श्रीराम जय राम जय जय राम लिहून होतं, पण तिथे डायरी ठेवली पाहिजे ना. आणि चहा प्यायल्यानंतर चहाचा कप सरकवायचा, डायरी पुढे घ्यायची. हां तुमचं झालं का, मी लिहिते. नवरा बायको दोघंही लिहितात. विचार करा तुम्ही, हे काय अवघड आहे हे लेखन. एकदा तुम्ही नुसतं एक अक्षर लिहायला लागलात की पुढे ग्रंथ लिहिण्याचा आत्मविश्वास तुमच्यात निर्माण होईल. स्तोत्र लिहिली जातील. बघा हे करा तुम्ही. आणि नंतर वाचन करायचं, पारायण करायचं, चिंतन करायचं, आणि पुढे सेवा करायची. सेवा म्हणजे ज्यांच्याकडून मला परतफेडीची अपेक्षा नाही अशा लोकांची केलेली सेवा. म्हणजे बायकोला ती झोपलेली असताना मी चहा करून दिला तरीसुद्धा ही सेवा आहे, कारण तिची अपेक्षा नाही माझ्याकडून की हे मी करेन म्हणून. मी आजींना विचारलं, मी बाजारात जातो काही आणायचं का? तुम्ही आणणार, कारण आजी कोणीतरी आपल्याला मोठे समजत असतात. तिची काय पाव किलो बटाटे एवढीच भाजी असते, आणा ना तुम्ही. आजोबांना विचारा, आजोबा मी बँकेत जातो काही काम आहे का, मी पोस्टात जातो काही काम आहे का? बरं झालं विचारलंस, मला मनी ऑर्डर करायची रे गोंदवल्याला किंवा शिर्डीला. मी करतो ना, मला काही नाही, मी पोस्टात जाणारच आहे. आजोबांची मनी ऑर्डरचं फॉर्म लिहून ठेवलेलं आहे, फक्त त्या याच्यात गेलो, दिले, काम झालं. ही सेवा आहे. मला आजोबांकडून काही अपेक्षा नाही आहे, आजीकडून कोणतीही अपेक्षा नाही आहे. दे प्रे फॉर मी, मला आशीर्वाद देतात, तुझं कल्याण, तुझ्यासारखी माणसं जास्त दिवस जगू देत. आणखीन काय पाहिजे?
जगणं महत्त्वाचं नाही आहे, कसं जगतो, कुणासाठी जगतो, का जगतो हे महत्त्वाचं आहे. पुढे बघा तुम्ही, तुवा भोगेला हां पुढे तरी रघुनाथा अंतरलासी, माझे माझे म्हणतोसी म्हणून या. सगळं माझं माझं काय, रामाचं म्हणणं, आणि रामाचं आतून म्हणा, नुसतं म्हणण्यासाठी म्हणू नको. पुढे तुवा भोगीला पुनरावृत्ती, ऐसी मायबापे किती स्त्री कन्या पुत्र होती लक्षान लक्ष. तुझे इतके जन्म झालेले आहेत, विचार कर ना. अरे कुठल्या जन्मातली आई आहे तुझी ही? हां या जन्मातली आहे, या जन्मातली म्हणून पवित्र नको का? अरे पण इतक्या जन्मात तुझ्या माता आहेत, लक्षात आहेत का तुझ्या काही? मग ही आई शेवटच्या क्षणापर्यंत तिची सेवा कर. आईच्या तू लक्षात राहायला पाहिजे आणि तुझ्या आई लक्षात राहिली पाहिजे. मरताना आईने तुझ्यासाठी प्रार्थना केली पाहिजे, देवाचं नाव घेतलं पाहिजे, शेवटचा श्वास घेतला पाहिजे. अखंड कल्याण होईल आपलं. उरलेल्या काळात करूया ना, दुसऱ्यासाठी जगूया ना थोडंसं. आणि मला काही करता येणार नाही आहे, अरे 1 रुपया काढून ठेवा, 10 रुपये काढून ठेवा, 100 रुपये काढून ठेवा. 100 रुपये काढून ठेवणारा एक माणूस 13 लाख रुपये जमले म्हणून गोंदवले म्हणाले आम्हाला तिकडे पैसे 13 रुपये ठेवा. पैसे त्यावेळेला लोंढा केंद्र होतं, लोंढ्याला मंडप बांधून द्या. त्याला कल्पना नव्हती, रोज ते 100 रुपये तुम्ही हिशेब करा, असे लाख रुपये. म्हणलं काही हरकत नाही, आता वांते जवळ झालेला मी वांतेला देतो, म्हणजे अपेक्षा नाही, तुम्हाला समाधान मिळणार तर द्या. वांतेची गुंफा तयार होते, वांतेचा पूल तयार होतो. हे रोज पैसे ठेवतात आणि आपले पैसे कसे वाढतात आपल्याला कळत नाही. मी 1 रुपया तुम्हाला सांगितलं आहे, कारण 4 आणि 8 आणि चालत नाही, नाही तर 4च आणि सांगितलं असते. दॅट जेस्चर इज इम्पॉर्टंट, अमाऊंट इज नॉट इम्पॉर्टंट. मग मी काय करू? अरे मातृशाळेला द्या, अनाथालयाला द्या, स्त्रियांच्या आश्रमाला द्या, शिर्डीला पाठवून द्या. पण अशासाठी ठेवा की जिथे सेवा चालते, जिथे अन्नदान चालतं, जिथे आध्यात्मिक सत्संग चालतो, अशा ठिकाणी पाठवा. ही सेवा सांगितलेली आहे. पुढे बघा, तयासी हां जयांचा जना वेगळा, कोण समय झाला वैभव सकळ, पुत्र कळाती जाणार आहे, येच क्षणी मरून जाती, तुवा भोगीला पुनरावृत्ती. किती जन्म तुझे झाले, प्रत्येक जन्मात तुला आई आहे, वडील आहे, तू कुणाचं तरी बाप आहेस, माता आहेस, बरोबर. लक्षानं लक्ष सांगितलं आहे, तर कुणाचंच लक्षात ठेवणार आहे. म्हणून सध्या तुझ्या समोर आहे ना, ती स्त्री असेल तर आई. एक तुम्हाला खरंच सांगतो, 9 वरी नेसलेल्या बाजीवाल्या बायका वगैरे येतात ना, का नाही त्यांना नमस्कार करायचा? आमची आई तर 9 वरी नेसत होती. आम्ही सगळे भाऊ कुठेही दिसले तर मनातल्या मनात नमस्कार, कारण प्रत्यक्ष नमस्कार केला तर त्यांना वाटेल वेळ लागल्या मला, पण मनातल्या मनात नमस्कार केल्याशिवाय पुढे जातच नाही. का नाही अशी एखादी इमेज तयार करायची की जे माझ्यासाठी देवी आहे, ती आई आहे माझी, ती शक्ती आहे, ती या रूपाने येते, त्या रूपाने येते. आता ते अवघड झालेलं आहे. खेड्यातून ज्यावेळेला गाडी जात असते त्यावेळेला बऱ्याच वेळा असे नमस्कार करण्याची संधी मिळते. हे लक्षात ठेवा. पुढे ऐकूया आपण. हे मी छोटं सांगतोय, हे 150 दिवसात करू शकता. काय करू शकता ते तुम्ही ठरवा. आपण 100 गोष्टी बघितलेल्या आहेत, 2 गोष्टी निवडूया. पुढे तुवा भोगीला झाला, कर्मयोगे सकळ मिळाली, कर्मयोगे ऐसी हां एके स्थळी जन्म आली, ते तुवा आपुली मानली, कैसी रे पढत मूर्खा. परत पढत मूर्ख म्हणले, ही माझी बायको. अरे किती जन्म घेतलेस तू. शेजारची बायको आहे ना, तिला बायको समजू नको, पण बाई समजून आजारी असेल तर तुम्हाला काही आणायचं आहे का? बाहेरून डबा आणून देऊ का? विचार ना. कारण बाई ही शेवटी बाई आहे. ती घरातली बहीण असेल, वहिनी असेल, आई असेल, आजी असेल, पणजी असेल, शेजारी नसेल, काम करायला येणारी मोलकरी नसेल, किंवा कामात तुम्ही जाता तिथली तुमची कलिग असेल, या सगळ्या बायका आहेत. त्याच्यातलं बाई पण कष्ट करणं, कुटुंबासाठी कष्ट करणं एक कॉमन आहे. अजूनही तुम्हाला सांगतो, तुम्ही जरी करत असाल, स्त्री जी व्रत करते ना, त्या 10 पैकी 9.5 व्रत ती इतरांसाठी करते. पुरुष व्रत करतच नाही, आणि केले तर स्वतःसाठी करेल, प्रमोशन मिळावं म्हणून. आणि ती बायको तसंच व्रत करते, नवऱ्याला प्रमोशन मिळावं म्हणून. ती नोकरी करते, स्वतःसाठी नाही व्रत करत. ह्याला भारतीय नारी म्हणलेलं आहे. बघा तुम्ही पुढे काय, शेवटच्या 2-4 ओव्या राहिलेल्या. कर्मयोगे सकळ मिळाली, एके स्थळी जन्म आली, ते तुवा आपुली मांदिली, कैसी रे पडत मूर्खा. तुझे तुझं नवे शरीर, ते इतरांचा कोण विचार. तुझं शरीर तुझं नाही आहे, नाहीतर तुझ्या मनाप्रमाणे चाललं पाहिजे. अरे तुझा श्वास जर तुझ्या ताब्यात असेल तर कधी मरणारच नाहीस तू. काही नाही, केव्हा शरीराला काय होईल आणि आडवे पडल्यानंतर कुठे कुठे ब्लॉक्स आणि असतील आपल्याला कळणार नाही. आत्ता मी बोलतोय तर आपल्या शरीरात काय असेल, कुठला रोग असेल, विचार करा तुम्ही. तयार राहायचं त्याच्यासाठी.
पुढे तुझे तुझं नव्हे शरीर, तिथे इतरांचा कोण विचार, आता एक भगवंत साचार, घरी भावार्थ वळे. भगवंत मात्र सगळ्यांचा आहे. एक आहे अमर आहे, त्याला काही ब्लॉक वगैरे होतो, मला ब्लॉक होतो भक्तीचा. भगवंताला काय ब्लॉक आहे हो, तर मग तुम्ही तयार आहे तुझ्याकडे यायला दोन्ही हात पसरून. पुढे बघा, सांडून राम आनंद घन, ज्याचे मनी विषय चिंतन, त्यासी कैसे समाधान, लोलंगतासी. लोलंगता म्हणजे भोगासक्त. जो भोग भोगतोय, जो रामाला विसरला आहे, त्याला कसा आनंद मिळणार आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, हे पुढचे 2 ओव्या अत्यंत अमर ओव्या आहेत. एक म्हणजे जयास वाटे सुखची असावे, तेने रघुनाथ भजनी लागावे, स्वजन सकळही त्यागावे, दुःख मूळजे. म्हणजे काय, बायको सोडून द्यावी, नवरा सोडून द्यायचा. अरे तुम्ही 8 दिवस जर जाणार आहात कुठे ठिकाणी, मी तुम्हाला 5 दिवस वांतेला बोलवले, तर तेवढ्यासाठी बायकोला सोडा ना, किंवा दोघंही या. नवऱ्याला सोडा, मुलांना सोडा, काय मुलांचं सुंदर व्यवस्था होईल. पण मला जायचं नाही आहे, माझ्याशिवाय त्यांचं कोण होईल. हे म्हणजे आम्हाला काही समजलंच नाही, काही कळलंच नाही. तुझं शरीर तुझं नाही आहे, तर माझ्याशिवाय कसा प्रपंच चालेल. अरे मी तशी परीक्षाच घेतलेली नाही आहे, ही परीक्षा परमेश्वराची, माझ्या भक्तीची परीक्षा आहे. आणि मग लक्षात येईल, अहो इतकी शक्ती काम करते तुमचं प्रपंच चालवायला. अचानक जे मरतात त्यांचा काही प्रपंच मागे राहतो. ज्यांच्या मुली 6वी 8वीत आहेत, असा तो नवरा मरून जातो, काय कुटुंब सुंदर उभं राहतं. विचार करा तुम्ही, काही होत नाही. प्रत्येकजण आपापल्या दैवाप्रमाणे किंवा प्रारब्धाप्रमाणे पुढे जात असतो. जयासे वाटे सुखचे असावे, तेणे रघुनाथ भजनी लागावे, स्वजन सकळही त्यागावे, दुःख मूळचे. ते दुःखाचे मूळ स्वजन आहेत, तेवढे तरी त्यागा ना. की उघड उघड मला ती त्रास देते, तर मी तिच्याशी जास्तीत जास्त इंटरॅक्शन करणार नाही, जास्तीत जास्त व्यवहार करणार नाही. काही काळापुरतं करा, आणि मग तुम्हाला वाटेल की ठीक आहे, मी संन्यास घेऊ शकतो. मी कुटुंब सोडून गेलो नाही, की आता कुटुंबात असलो तरी मी कुटुंबाचा नाही. अरे चांगले तुम्ही कुटुंबातले व्यवहार कराल. आत्ता मी कटकट म्हणून जातो मुलीच्या शाळेत, काहीतरी पत्र आलेलं असतं शिक्षकांचं, पुढे मी आनंदात जाईन. हो चूक आहे. मला एकदा आलं होतं, ब्रेकिंग रूल्स असतं ना, 3 स्केल असतात, ऑलवेज, समटाईम्स, नेवर. आता ब्रोक रूल्स माय डॉटर. तिने मला इतका आनंद झाला की ती मोठी मुलगी काही मोडत नव्हती, तिच्या असून कधी कब्बशी फुटली नाही, तिच्या असून काही नाही. ब्रेकिंग रूल्स म्हटल्यानंतर मला एवढं बरं वाटलं. पहिल्यांदा मला वाटलं रूल म्हणजे फुट रूल असतो ना, पट्ट्या धडाधड ती मोडते की काय, पण एवढी शक्ती तिच्या अंगात नाही. म्हटलं आय एम हॅपी. तिने कोणते रूल्स मोडले मला सांगा, मग आय विल कॉंग्रॅच्युलेट यू. ती म्हणाली, बिल्वा तुमची मुलगी, अरे तिच्यासारखी डिसिप्लिन मुलगी नाही आहे. पण तुम्ही हे काय लिहिलं सर? कंटाळा आला की सतत ए काय लिहायचं आहे, कधी सी लिहायचं, कधी बी लिहायचं, इकडचं वाचतच नाही आम्ही. काय शिक्षक आहेत नाही, हे 70s मधले शिक्षक आहेत. इकडे दिलेलं आहे, शी कोऑपरेट्स विथ अदर्स, शी हेल्प्स अदर्स, किंवा शी गोज अँड गिव्स हर थिंग्स टू अदर्स. केव्हा? ऑलवेज, समटाईम्स, नेव्हर. हे स्केल आहे. मग कधी ऑलवेज म्हणायचं, कधी समटाईम्स म्हणायचं, कधी नेव्हर म्हणायचं. खाली शी ब्रेक्स रूल्स, तिने इकडचं वाचलंच नाही, ऑलवेज. मला आनंद झाला, मी आनंदात गेलो तिच्याकडे. हे लक्षात ठेवा, आपण आनंदात जाऊ शकतो. काय कटकट कुठले रूल्स मोडलेस बाई. मी म्हटलं मला आनंद झाला, काहीतरी माझी मुलगी मोडते, रूल्स का असेना पण मोडते काहीतरी. गंमत बघा, आनंदात जाऊ आपण. आनंदात आपले सगळे रोग स्वीकारू, आनंदात सगळे जीवनातले वियोग स्वीकारू, आनंदात जीवनातले सगळे लॉसेस, पर्टिक्युलरली पैशाचा लॉस आनंदात स्वीकार. खरंच तुम्हाला सांगतो, शेवटी काय म्हणतात की वक्ता म्हणे हो एक भावे, भगवत भजन करावे, तेणे होईल स्वभावे समाधान. देखोन शिष्याची अनन्यता, भावे ओळला सद्गुरुदाता. इथे हा शिष्य कल्याण वगैरे असेल, अनन्य भावाने ऐकतोय, लक्ष देऊन. तुम्ही सुद्धा जवळजवळ सर्वजण लक्ष देऊन ऐकताय. तो वळगे, तो प्रसन्न झाला सद्गुरू. आणि काय म्हणतो, भावे ओळला सद्गुरू, स्वानंद तुंबळेला आता पुढीले समाधी. समासी आता नवभक्ती, भक्तीचा समास आहे. एकच ओवी आपण वाचणार आहोत, पुढची सगळ्यांनी बरोबर वाचूया. खालची अगदी शेवटची सगळ्यांनी बरोबर वाचायला सुरुवात करूया. जय 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 गणनाथा, तू विद्या वैभवे समर्था, अध्यात्म विद्येच्या परमार्था, मज बोलवावे श्रीराम. शांत. बऱ्याच गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत, बऱ्याच गोष्टी बोललेल्या आहेत. थोडा वेळ जास्त झाला
तरी आता आपण भेटणार आहोत पुढच्या महिन्यात. कोणता शनिवार रविवार ते अजून ठरलेलं नाही आहे, पण आपण भेटणार आहोत. त्यावेळेला हा जो दशक असेल, चौथा दशक, तो म्हणजे दासबोधाचं सार आहे. सुंदर दशक आहे. आपण तो ऐकणार आहोत. आषाढ संपलेला असेल, कदाचित श्रावण सुरू झालेला असेल, त्यावेळेला आपण भेटूया. आहे त्या ठिकाणी ताट बसूया. हे जे कागद आहे ते आपण घेऊन जाणार आहोत. मागे तुम्हाला सांगितलं एक फाईल करा, दासबोधाचं सार मिळेल ह्याला. आपल्यात 3 दशकं झालेली आहेत. आणि जर एखादा मिळाला नसेल तर कुणाकडून घ्या किंवा आम्हाला सांगा, आम्ही प्रिंटआउट काढून तुम्हाला देऊ. 3 दशक झालेले आहेत. तुम्ही फाईलमध्ये मुद्दामून साठवा आणि कधी वाचाय. दासबोधाचं पारायण आहे, दुसरं काही नाही. पण हे जे आहे प्लास्टिकच्या ह्याच्यात घातलेलं ते परत द्यावं. आपल्याला ते कायम लागतं. आरतीला उभं राहण्यापूर्वी शेवटचा श्लोक आणि शांतीपाठ म्हणूया. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षो नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै. तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. डोळे बंद ठेवून 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात सोडून ते हात चेहऱ्यावर आणि डोळ्यांवर चोळायचं. अगदी सावकाश डोळे उघडून राम, सीता, लक्ष्मण, हनुमान, रामदास आणि राम आणि आपले महाराज सगळ्यांचं दर्शन घेऊया. देवीचं दर्शन घेऊया आणि इथे असलेल्या सर्वांना नमस्कार करूया. शांत आनंद महाराज.